काय लीना दे लाईव्ह ओके. दोन्ही झालंय, रेकॉर्डिंग आणि लाईव्ह दोन्ही झालंय. येस, थँक्यू. नमस्कार. नमस्कार, मी लीना कुलकर्णी, ध्यास अभ्यास गटातर्फे तुम्हा सर्व ऑनलाईन श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि वैभव, तुझंही ध्यासच्या या ऑनलाईन व्यासपीठावर मनापासून स्वागत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2 महिन्याच्या दीर्घ सुट्टीनंतर आपण परत ध्यासची कास धरतो आहोत. या 2 महिन्याच्या काळात अनेकांकडून विचारली, अनेकांनी चौकशी केली की का ध्यास होत नाहीये. तर तीही एक माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती की लोक वाट बघत असतात त्या गोष्टीची, आणि नवनवीन विषय ऐकायला आवडतं तुम्हाला सुद्धा खूप. मला आवडलेले, मनाला भिडलेले, संवेदनेच्या पातळीवर आकळलेले विषय वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं आवडतं काम आहे. या व्यासपीठावर विविध क्षेत्रांशी संबंधित विविध विषय आपण व्याख्यान स्वरूपात ऐकतो आणि अभ्यासतोही. ध्यास अभ्यास गटाला साधारण 8.5 वर्ष पूर्ण होत आहेत. या उपक्रमाला तुम्ही देत असलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम विनामूल्य असला तरी ऐच्छिक देणगी मूल्य कायमच स्वागतार्ह आहे. तुमचे वाढदिवस, तुमच्या प्रियजनांचे वाढदिवस, त्यांचे स्मृती दिन या निमित्ताने तुम्ही ध्यासला देणगी मूल्य देऊ शकता. ध्यास अभ्यास गटाच्या पेजलाही जरूर भेट द्या, लाईक करा, संपर्कात राहा. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम पुढे जातो आहे. मी याच्यामध्ये अत्यंत निमित्त मात्र आहे. आता वैभव दातारांची अगदी थोडक्यात ओळख शिल्पा करून देणार आहे. शिल्पा तांबे. नमस्कार. वैभवजी, तुमचं 7व्यांदा स्वागत. ध्यास अभ्यास गटाच्या प्लॅटफॉर्मवर याआधी तुमची 6 व्याख्यानं झाली आहेत आणि आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. आज खूप दिवसांनी भेटलोय आणि पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. अगदी थोडक्यात लीनाताई म्हणाली तशी त्यांचा परिचय करून देते. श्री वैभव दातारे प्राच्यविद्या अभ्यासक, संत चरित्र लेखक आहेत. त्यांचे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या आपण लिंक्स पण देऊया. ते स्वतः IT इंजिनियर झालेत आणि जॉब करतात. स्पॅनिश आणि जॅपनीज भाषांचं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच्यामध्ये श्री स्वामी काव्यसुधा हा अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्यावरती लिहिलेल्या विविध प्रकारच्या गीतांचा, अभंगांचा संग्रह आहे. त्यानंतर श्री नवनाथ भक्तिसार काव्य सौरभ, चला आणूया आरती, गणपती, शंकर, देवी, विठ्ठल ह्या आरत्यांचे अर्थ स्पष्ट करणारी उपयुक्त माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. संत चरित्र श्री सच्चिदानंद स्वामी रावेर यांचं त्यांचं चरितामृत प्रसिद्ध आहे. वेदविद्यारंजन लेख मालिकेची त्यांची स्वतःची साईट, संकेतस्थळ आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरती रामायणातील वैज्ञानिक संदर्भ या विषयावर त्यांचे व्याख्यान प्रसारित झाले आहे. खास मुलांसाठी रामायणातील संस्कार, वाल्मिकी रामायणातील श्लोकांद्वारे मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांचे यूट्यूबवरती व्हिडिओज प्रसिद्ध आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच सगळेजण भेट देऊया. वेद, उपनिषदे, पुराणे यातील विज्ञानावर आधारित वेदविद्या रंजन या विषयांवरती ते व्याख्यान देतात. वैभवजी, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वेलकम. लीनाताई, परत तुझ्याकडे देतो. येस. अगदी थोडक्यात आजच्या विषयाबाबत. कबीर अतिशय जिव्हाळ्याचा विषय आपल्या सगळ्यांचा, म्हणजे ज्यांनी ज्यांनी अभ्यासले त्यांच्या तर अतिशय जिव्हाळ्याचा विषय. निर्गुणवादी तत्वज्ञान सांगणारे संत कबीर, जातीयतेच्या पलीकडे जाऊन मानवतावादी विचार करणारे कबीर, कर्मकांडांचं थोतांड बाजूला सारत शाश्वत सत्य शोधणारे कबीर. कबीर या शब्दाचा अर्थच मुळी महान किंवा उदात्त असा आहे. कबीरांच्या जन्मापासून निर्वाणापर्यंत अनेक बाबतीत मतमतांतर आहेत. कबीराचा काळच मुळी 14व्या-15व्या शतकातला.
म्हणजे 1398 ते 1518 असा 120 वर्षांचा कबीरांचा कालावधी आहे असं म्हणतात. म्हणजे 120 वर्षांचं दीर्घायुष्य कबीरांना लाभलं होतं. साधारण मुस्लिम आक्रमणांचा काळ होता तो. त्या काळात जातीभेदापलीकडे जाऊन माणूसपण रुजवणं हे कामच किती कर्मकठीण असेल. पण कबीरांनी हे काम आपल्या दोह्यांमधून बीजक, साखी, सबद, रमैनी अशासारख्या रचनांमधून अव्याहतपणे केलं. आजही अनेक भाषांमध्ये हे साहित्य भाषांतरित झाल्याचं दिसतं. म्हणजे कबीरांची कविता अगदी देशाच्या सीमा ओलांडून साऱ्या जगात जाऊन पोहोचली आहे. मानवतेचे कवी म्हणूनही त्यांची ओळख झालेली आहे. आपल्या काव्यातून कधी समजूत घालत, कधी सडेतोडपणे, तर कधी अगदी खडसावत विचार मांडणाऱ्या कबीरांनी समाजातल्या अनेक विषयांना निर्भीडपणे स्पर्श केला होता. कबीरांचं सर्वस्पर्शी साहित्य कालातीत आहे हे निर्विवाद सत्य आहे. कारण खरोखरच ते आपल्या आजच्या जगण्याशीही रिलेट करता येतं, जोडून घेता येतं. कबीरांचे खरे आई वडील आजही इतिहासाला माहीत नाहीत. स्वतः कबीरांना अक्षर ओळख नव्हतीच. पण आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनुभवातून आणि संघर्षाच्या शाळेतून त्यांनी जे संपन्न तत्वज्ञान मांडलं त्यांनी आपण समृद्ध होतो. अशा या कबीरांबद्दल ऐकणार आहोत श्री वैभव दातार यांच्याकडून. कहत कबीर. धन्यवाद. सुरू करूयात. सुरू करूया आपण. सर्वप्रथम लीनाताई, फार सुंदर तुम्ही प्रस्तावना केलेली आहे. मला फार फार आवडली आजची प्रस्तावना तुमची कबीरांची. त्यात सर्व कबीरांचा सर्व आयुष्य सर्वंकष पद्धतीने अतिशय थोडक्यात तुम्ही त्यांचे विचार आधी सुरुवातीलाच मांडलेले आहेत. फार फार सुंदर. आता मी माझी स्क्रीन शेअर करतो. मला कोहोस्ट करा, म्हणजे मला स्क्रीन शेअर करून आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. हो हो. केलं. ठीक. हो हो. मी सुरुवात करतो. स्क्रीन दिसते का माझी आता? हो, दिसते. ओके, ठीक. ओके. नमस्कार रसिक हो. आज बऱ्याच महिन्यांनंतर पुन्हा एकदा ध्यास अभ्यास गटावर मला एका वेगळ्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी लीनाताईंनी आमंत्रित केलेला आहे. तो विषय म्हणजे संत कबीर, कहत कबीर. साधारणपणे अजूनही आपल्या समाजामध्ये कबीर असं नाव म्हटलं की काहीशा आठ्या पडतात किंवा काहीसं आपल्याला असं वाटतं अरे हे कशाला हवे. आपल्याकडे संत मंडळींची काही कमतरता आहे का? संत महाराज कितीतरी आहेत. तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत. मग असं असं असताना हे कबीर कशासाठी? अजूनही आपल्या संस्कृतीमध्ये थोडंसं कबीरांना काही वेळेला दुर्लक्षित केलं जातं. परंतु कारण काही त्यामागे कदाचित त्यांना असणारा मुसलमानी टच असेल, त्यांना असणारा हिंदू टच असेल किंवा इतर काही कारण. पण खरं म्हणजे आता पुढच्या डोळ्यांमध्ये आपण सांगणारच आहोत संतांविषयी. तर आता जसं लीनाताई म्हणाल्या तसं संत कबीर यांचं कार्य फार महान. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की संत कबीरांनी फार काही मोठा संप्रदाय असा निर्माण केला नसल्यामुळे त्यांचं साहित्य जगापुढे यायला तसा उशीरच झाला. आणि नक्की खरे कबीर कसे होते हे समजावून सांगायला त्यांचा कोणी, त्यांची शिष्य परंपरा अशी काही अस्तित्वात नाही. की आम्ही कबीरपंथी आहोत असे काही जण म्हणतात. खरं पंढरपूरला आहे तसा कबीर आश्रम असं मी ऐकलंय. परंतु प्रत्यक्षात असा त्यांनी कोणाला दीक्षा दिल्याचं मला तरी स्मरत नाही किंवा माझ्या वाचनात फारसं कुठे आलेलं नाही. तर आता आपण हा फोटो इथे समोर बघतोय. हा फोटो आपण अनेक वेळा पाहिलेला आहे आजपर्यंत. खूप वेळा शेषशाही भगवान आपण बघतो, त्याच्या नाभीतून निघालेलं हे कमळ बघतो. तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण या फोटो आधी हा समजून घेऊन त्यानंतर आपण कबीर काय म्हणताय याच्याकडे वळूया. तर हा फोटो जरी आपल्याला असं शेषशाही भगवानाचा दिसत असला, आपण जर तिरुवनंतपुरमला गेला तर तिथे पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये हे अशा प्रकारचं शिल्प आपल्याला मूर्ती दिसते. तर आपल्याला इथे काय दिसतंय की हा पहुडलेला आहे क्षीरसागरामध्ये आणि
वेटोळे घालून बसलेला साप दिसतोय आपल्याला. त्याच्यावर 5 फण्या, इथे जास्ती फण्या आहेत, काही ठिकाणी 5 फणे दाखवतात. 5 फणे धरलेला नाग आहे आणि त्याच्या नाभीतनं असे एक कमळाचं देठ आणि त्यातनं ब्रह्मदेव. तर हे कशाचं द्योतक आहे? माझ्या व्याख्यानांमध्ये मी नेहमी सांगतो, आज इथे महिला वर्ग भरपूर प्रमाणात दिसतोय म्हणून मी खास करून हे आज सांगतो इथे. हे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे आपल्या जेव्हा बालकाचा जन्म होतो तेव्हा ते बाळ आपलं गर्भजलामध्ये वावरत असतं. आता इथे सगळ्या माता आहेत, त्यांना निश्चित माहिती असेल मी काय सांगतो ते. ते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये गर्भजल असतं, त्याच्यामध्ये ते वावरत असतं. म्हणजे हा क्षीरसागर. आतड्यांची वेटोळे असतात आजूबाजूला, सगळ्या नाळेची वेटोळी असतात. तर ते झालं वेटोळी घालून बसलेला साप. त्याच्यावर 5 फण्यांचं नाग आहे. म्हणजे म्हणजे पंचमहाभूतांपासून हे आपलं शरीर, प्रत्येक जीव हा पंचमहाभूतांपासून निर्माण होतो. त्याच्यामुळे ही पंचमहाभूत. आणि ह्या विष्णूच्या नाभीतून बरोबर आपल्याला दिसते ती कमळाचं देठ. म्हणजे ही झाली नाळ आणि त्या नाळेतून कमलपुष्प फुललेलं आहे. कमलपुष्प फुलल्यानंतर पहा, महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये कुठला देव बसलाय? दत्त नाहीये, विठ्ठल नाहीये, शंकर नाहीये. त्याच्यामध्ये फक्त कोण आहे? ब्रह्मदेव आहे. का? कारण ब्रह्मदेव ही सृष्टीचे उत्पत्तीकारक आहे. त्याच्यामुळे नवीन जीवाची उत्पत्ती नाळेपासून होते. म्हणून हे याच्यात ब्रह्मदेव असलेले आपल्याला दिसतात. तर जेव्हा नाळीतून बाळाची उत्पत्ती होते, 9 महिने तो गर्भवास सोसतो आणि त्याच्यानंतर जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यावेळेला बाळ जोरात रडतं. सगळीच बाळ रडतात. तर आध्यात्मिक दृष्टीने ह्याला म्हणतात कोहम कोहम. ते बाळ रडतं, त्याला माहित नसतं मी कोण आहे, म्हणून तो कहा अहम कोहम कोहम असं ते बाळ सारखं रडत असतं. त्या रडण्याच्या स्वरातनं कोहम असा ध्वनी प्रतिध्वनित होतो. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, जे आध्यात्मिक क्षेत्रात अतिशय उच्च पातळीवर आहे त्यांचं असं म्हणणं आहे. टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेल्या दत्त महात्म्यात सुद्धा त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. कोहम कोहम म्हणून बाळ रडतं, मग आपण त्या बाळाला जोजवतो, त्याला पाळण्यात घालतो, त्याचं नाव ठेवतो. ते बाळ हळूहळू मोठं होतं. त्याला बाल्यावस्था येते, किशोरावस्था येते, तारुण्यावस्था येते, पुढे मध्यम अवस्था येते, मग म्हातारपण, वार्धक्य होतं आणि मग शेवटी तो त्याच्या आनंदाच्या प्रवासाकडे जातो. ही प्रत्येक माणसाच्या जीवनात घडणाऱ्या या घटना. पण जेव्हा माणसाचं शेवट प्रवासाकडे जायला निघतो तेव्हा तरी त्याला, जेव्हा तो रडताना विचारतो कोहम कोहम, तर तेव्हा त्याला ज्ञान झालं पाहिजे सोहम सोहम. कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास म्हणजे हे आपलं आयुष्य आहे. पण हे आयुष्य आपण जेव्हा व्यतीत करतो तेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या शोधात असतो. पण ती गोष्ट आपल्याला खरं म्हणजे मिळते का? आपण कशासाठी जन्माला आलोय याचं आपण सार्थक करतो का? असा मुख्य हा प्रश्न कबीरांचा आहे. पहिला दोहा आपण हा घेणार आहोत म्हणून ही सगळी पार्श्वभूमी सांगितली. कृष्णसुतांनी एक फार सुंदर अभंग लिहिलाय, तो मी तुम्हाला सांगतो. इथे या कबीरांच्या दोह्याला अनुसरून आहे तो अभंग. ते म्हणतात, जन्म मरण चक्रावरी हे फिरती जीव कैसे, बहिर्मुख पशु पक्षी नर देव ऐसे, कवण मी कोठुनी आलो पुढे जाय कोठे, नेणतीच माया योगे अंध झाले मोठे, जन्म मरण चक्रावरी हे फिरती जीव कैसे. या जन्म मरणाच्या चक्रामध्ये हे सगळे जीव फिरतायत. पण कवण मी आलो कुठला? आता कुठे जायचं हेच माहिती नाही. आपण आपलं आयुष्य मजेत जगतो. तर इथे कबीर पुढच्या दोह्यामध्ये म्हणतात, आता इथे पीपीटी मी शेअर केले, तुम्हाला इथे दिसेल. नाव न जाने गाव का, नाव न जाने गाव का, बिन जाने किस गाव, चलते चलते जुग भया पाव कोस परगा. सगळ्या दोह्याचा अर्थ समजून घेऊ आपण. आपण सगळेच प्रवासाला निघालेलो आहोत. तुम्ही, मी, आपण सगळेच जन्माला आलो म्हणजे आपला प्रवास सुरू झालेला आहे. तत्वज्ञान सांगतात कबीर इथे. खरं सांगायचं तर कबीर हे आता लीलाताई म्हणाला तशा कुठल्याही शाळेत शिकलेले नव्हते. त्यांनी म्हटलं होतं की मला कंटाळा आला, माझ्या आई वडिलांनी मला शाळेत घातलं, मला इतका कंटाळा आला की मी एका दिवशी गंगेत गेलो आणि ते गंगेत सगळी माझी वह्या पुस्तकं मी अर्पण करून टाकली गंगेला. कारण ते काशी क्षेत्री राहायचे कवी. काशीमध्ये त्यांच्या आयुष्यातली महत्वाची वर्ष ही काशीमध्ये गेलेली आहे. त्याच्यानंतर गंगेत आपल्या सगळ्या वह्या पुस्तकांचं
विसर्जन करून ते मोकळे झाले. पण त्यांना किती ज्ञान आहे झालेलं आहे रामानंद सद्गुरूंच्या कृपेने. म्हणून ते म्हणतात, नाव न जाणे गाव का, बिन जाणे किस गाव. आपण सगळेच प्रवासाला निघालेलो आहोत आणि प्रवास करताना काय करतो आपण, हे माझं ते माझं, माझं तेही माझं, दुसऱ्याचं तेही माझं, असं ओढून ओरबाडून आपण आयुष्यभर अनेक गोष्टी आपल्या बरोबर घेत आपण चाललेलो असतो. मीपणाचं ओझं माझं माझं घेऊन. पण आपल्याला कुठे जायचं हे कुठे माहितीये? नाव न जाणे गाव, कुठल्या गावात जायचंय माहितीये नाही माहिती. बिन जाणे किस गाव. चलते चलते जुग भया, जुग म्हणजे युग. त्याची जी भाषा थोडीशी वेगळी होती 13व्या शतकातली, हिंदीच आहे पण ही थोडीशी वेगळी हिंदी, ब्रजभाषा वगैरे अशा पद्धतीची. चलते चलते जुग भया म्हणजे एक अख्खं युग झालं तरी सुद्धा आपल्याला कुठे जायचंय हे आपल्याला कळलेलं नाही. पण पुढच्या ओळीमध्ये तेच उत्तर देतात, पाव कोस परगाव. म्हणजे काकेत कसा गावाला वळसा ही जी म्हण आपण म्हणतो, तसं इतक्या लांब चाललो चाललो पण नक्की कुठे जायचं हे माहित नाही. अरे कबीर म्हणतात, माहित नाही कसं, अरे तुझ्या जवळच आहे की. कस्तुरी मृगासारखीच आपली अवस्था असते. मग कुठे जायचंय, कोणाला भेटण्यासाठी आपण चाललोय? गावाला चाललोय, नाव न जाने गाव का, चलते चलते जुग बया. पण कुठे चाललोय, कुठे आपण? तर आपण चाललोय त्या गावाला ज्या गावात तो आहे, असं कबीर म्हणतात. मग तो कुठे तुम्हाला मिळेल, हा कबीरांचा पुढचा प्रश्न. तुमच्या जवळच आहे तो म्हणतात. कबीर म्हणतात, पाव को सफर गाव. त्या गावाला तुम्ही जाता जिथे तो आहे ना, ते तुमच्याच जवळ आहे. पण मग समजत कसं नाहीये, हे सापडत कसं नाहीये तुम्हाला? कारण जाता था देखन को जिसे, मथुरा बनारस द्वारका, सोही चेतन देव को, घट में मेरे दिखा दिया, ज्ञान दे गुरुदेव ने मेरे, दिल का भरम मिटा दिया. असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, जाता था देख नको जिथे. मी शोधायला चाललोय, कुठे चाललोय? मथुरेला चाललोय. मथुरा बनारस द्वारका. मथुरेत तो आहे का, शोधायला चाललोय. काशीमध्ये आहे का, शोधतोय. द्वारकेत आहे का, हेही मी शोधतोय. पण तोही चेतन देव को घट में मेरे दिखा दिया. माझ्या घटात म्हणजे माझ्या शरीरामध्येच तो आहे, इथेच आत लपलेला आहे, पण आपण त्याला शोधतच नाही, असं कबीरांचं म्हणणं आहे. आपण सगळीकडे बाहेर बघणारीच माणसं आहोत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा विष्णू म्हणतात नारदांना, की नारदा, मला ना वैकुंठाला राहून खूप कंटाळा आलाय बरं का. तर मला पृथ्वीवर अशी एक छानशी जागा दे पाहू, की जिथे मी अगदी आनंदाने राहीन. तेव्हा नारद म्हणतात, की कसं शक्य आहे हो पृथ्वीवर? तुम्हाला कशासाठी जायचं आहे या पृथ्वीवर? नका जाऊ तुम्ही, असं ते विष्णूला खूप विनंती करतात. पण विष्णू काही ऐकत नाही. ते नारदान म्हणतात, नाही नाही, मला जायचंच आहे पृथ्वीवर, तू काही पण कर. एवढी मोठी पृथ्वी आहे, मला राहायला एवढीशी जागा नाही मिळू शकत. नारद म्हणतात, ठीक आहे, मी काहीशी मुदत मागून घेतो थोडीशी. नारद पृथ्वीवर खूप शोध घेतात, कुठे द्यावं बरं विष्णूला राहायला जागा. त्यावेळी काय एन ए प्लॉट वगैरे असे काही भानगड नसते. सहज मिळाला असतो नारदांना प्लॉट कर म्हणजे राहायला, विष्णूला जागा द्यायला. पण नारद खूप शोधतात, खूप शोधतात, पुन्हा जातात विष्णूकडे. विष्णूला म्हणतात, देवा मी खूप जागा शोधली हो, नाही सापडली तुमच्यासाठी जागा मला. विष्णू म्हणतात, अरे नारदा, एवढा तू माझा निस्सिम भक्त रे, काहीतरी कर, पुन्हा एकदा जाऊन बघ, बघू कुठेतरी तुला जागा मिळेल. नारद पुन्हा पृथ्वी प्रदक्षिणा करतात, संपूर्ण पृथ्वीवर फेरफटका मारतात आणि मग त्यांना एक जागा मिळते बरं का पृथ्वीवर. ते अगदी आनंदाने नारायण नारायण करत विष्णूकडे जातात आणि ते म्हणतात, की देवा मिळाली बरं का जागा मला. विष्णूला फार आनंद होता, चला आता वैकुंठातनं आपण पृथ्वीवर जायचं खरं. अगदी आनंदात विचारतात, नारदा कुठे रे मिळाली जागा एवढी छान तुला, हे जिथे मी राहीन? तर नारद म्हणतात, अहो सोपं आहे, तुम्ही कुठे राहा माहितीये का, तुम्ही जाऊन भक्ताच्या हृदयात राहा. का? तिथे तुम्हाला कोणी त्रास द्यायला येणार नाही. कारण तुमचे भक्त आत बघतच नाही, सगळे बाहेरच बघतात. त्याच्यामुळे तुम्ही खुशाल जा तिथे राहायला, तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. पण म्हणजे ह्या गोष्टीचा मतितार्थ असा, मुद्दा असा, की पाव कोस परगाव. आपण पुन्हा दोह्याकडे परत येऊ. मी प्रत्येक वेळी अशी उदाहरणं सांगत जाईल म्हणजे आपल्याला दोहा नीट समजेल. पाव कोस परगाव इतक्या जवळ आहे आपल्या, परंतु ते आपल्याला मिळत नाही, आपल्याला नजरेस येत नाही.
कुठे बघायचं ते कळत नाही. आज म्हणजे नक्की काय करायचं, आज बघायचं म्हणजे कुठे बघायचं हे आपल्याला नीट कळत नाही. पण कबीरांना मात्र याची खूप खंत वाटते. म्हणून ते असं म्हणतात, हरि को ढूंढन मै चला, ज्या पहुंचा हरिद्वार. पहा किती सुंदर दोहा आहे. हरि को ढूंढन मै चला, ज्या पहुंचा हरिद्वार, पग तखे पग थके हरि न मिले, पग थके हरि न मिले, क्योंकि हरि थे मेरे द्वार. किती सुंदर आहे बघा. हरिद्वार, ज्यांना जे मराठीचे छान जाणकार आहेत त्यांना कळेल. हरिद्वाराचा समास कसा सोडवायचा. मी हरीच्या द्वारी का हरी माझ्या द्वार. हरि को ढूंढन मै चला, ज्या पहुंचा हरिद्वार, पग थके. इतका दमलो, इतका नरवण, मला हरिद्वारला काही हरी मिळाला नाही, पण तो माझ्याच घरात आहे पुंडलिकासारखं. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा आहेत पुढच्या रविवारी आषाढी एकादशी. म्हणून त्यांनी सांगितलंय, कबीरांनी मुख्यत्वे करून सांगितलं की तीर्थयात्रा करण्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य, तुमचा पैसा, तुमचा वेळ, तुमची शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा एका जागी बसा आणि त्याचं ध्यान करा, तेच तुम्हाला कामी येईल, असं कबीरांचं म्हणणं आहे. आणि कबीर रोखठोक होते बरं का. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मी बोललेलं समाजाला रुचेल का. कितीतरी गोष्टी कबीरांनी सांगितलेल्या समाजाला त्या काळच्या समाजाला म्हणतोय रुचलेल्या नाही. त्यांनी कबीरांना वाळीत टाकलं. मुसलमानांनी त्यांना कधी आपलंसं केलं नाही, हिंदूंनी कधी आपलंसं केलं नाही. सुरुवातीला सांगतोय, जे ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत घडलं तसंच संत कबीरांच्या बाबतीतही घडलं. कारण त्यांनी हिंदू धर्मावर त्या अनिष्ट गोष्टींवर जसं बोट ठेवलं, तसं मुस्लिम धर्माच्या अनिष्ट गोष्टींवरही बोट ठेवलेलं आहे. ते आपण पुढे काही पाहू थोड्या वेळा. तर आता हे एवढं सगळं सांगणारे कबीर, त्यांचा जन्म कोणीच खरं म्हणजे सांगू शकत नाही. मगाशी जसं लीनाताई म्हणाल्या की त्यांना 120 वर्षाचा हा कालखंड आणखीन सुद्धा कदाचित मोठा असेल, कदाचित कमी असेल, मतमतांतर आहे. पण ह्या कबीरांच्या ह्या जन्माच्या बाबतीत एक ठिकाणी एक दोहा आहे, पण तो कबीरांनी लिहिलेला नाही, दुसऱ्या कोणीतरी लिहिला आहे. पण कबीरांचा साधारण जन्मतिथी कुठची, ह्या संबंधी हा दोहा फार महत्वाचा आहे, म्हणून मी आज इथे घेतलाय. 1455 साल गए, 1455 साल गए, चंद्रवार इकठाठ ठये, ज्येष्ठ सुदी बरसायत को, पूर्णमासी प्रगट भई. असं कबीरांच्या बाबतीत वर्णन करून ठेवलेलं आहे एकानं. त्यांनी आपल्या जन्माविषयी कबीरांनी कुठे काही म्हटलेलं नाही. आपल्या आईवडिलांविषयी फारशी त्यांनी माहिती दिलेली नाही. त्यांच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा आहेत, त्या आता आपण कथा इथे पाहणार नाही हो. आपल्याला त्यांचे दोहे पुढे जास्तीत जास्त पाहिजेत. 1455 साल सांगितले, 1455 साल. चंद्रवार म्हणजे सोमवार होता त्या दिवशी. 1455 म्हणजे 1455 सोमवार. जेठ सुदी बरसायत को, प्रचंड पाऊस पडत होता. जेठ सुदी म्हणजे ज्येष्ठातली शुद्ध पक्ष ज्येष्ठातला कधी पूर्णमासी प्रगट भये, त्या दिवशी पौर्णिमा होती. बघा, म्हणजे सोमवार होता, 1455 साल होतं, ज्येष्ठ महिना होता आणि त्या दिवशी पौर्णिमा. म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला आपण कबीर जयंती साजरी करतो. ह्या वर्षी ती कधी झाली होती, 11 तारखेला झाली होती ना. 11 जूनला होता ज्येष्ठ पौर्णिमा, 11 जूनला होती. त्या दिवशी आपण काही ठिकाणी कबीर जयंती साजरी केलेली आहे. तर कबीरांच्या ह्या जयंतीबाबत किंवा त्यांच्या जन्माबाबत हा एकच फक्त उल्लेख आपल्याला सापडतो. याचं कारण, मी जेवढा काही माझा अभ्यास, माझं जेवढं वाचन होतं, त्यावेळेस कबीर आणि संत ज्ञानेश्वर यांची भेट झाली. ज्ञानेश्वर 1296 पर्यंत ज्ञानेश्वरांचा काळ आहे साधारण. म्हणजे त्याच्या आसपास कबीरांचे ज्ञानेश्वरांची, ते पुढे येणार आहे आपण पुढच्या दोह्यांमध्ये. ज्ञानेश्वर काळापासून कबीरांचं अस्तित्व आहे असं आपल्याला मानायला हरकत. आता आपण पुढचा दोहा पाहू. आता हा जो सगळा संसार, जे सगळं आपण चाललेलं आहे आणि आपण ज्याच्यासाठी सगळी धडपड करतो, बघा. हा म्हणजे मी तुम्हाला सांगतोय असं की खूप वेळा आपल्याला वाटतं आणि आपण अननेसेसरी, अनवॉन्टेड अनेक गोष्टी जमवत असतो, त्यांचा साठा करत असतो, लोकांना दुखवत असतो. या आयुष्यात जसं काय आपण सगळेजण अमरपट्टा घेऊन आलेले आहोत, अशा आविर्भावात आपलं सगळ्यांचंच वागणं, मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आपल्या सगळ्यांचाच आविर्भाव असा असतो की नाही हे माझं आहे, मला केलं पाहिजे, मी पैसा मिळवला पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण ह्या सगळ्या संसारात आपण अगदी पिचून जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण खूप धडपडत असतो.
पण जे खरं साध्य करायला हवंय त्याच्यासाठी आपण धडपडत नाही. म्हणून ते म्हणतात, यह संसार कागज की पुडिया. कागदाची पुडी ठेवली तसा हा संसार आहे. बूंद पडे घुल जाना आहे. सध्या पाऊस चालूच आहे. बूंद पडे, जर कागदाच्या पुडीवर कागदावर जर थेंब पडले तर काय होईल? बूंद पडे घुल जाना आहे. तो सगळा कागद विरघळून जाईल, त्याच्यावरची अक्षरं मिटून जातील. यह संसार काट की बाडी उलझ उलझ मरी जाना है. संसार काट्याचा आहे, काही जरी झालं तरी तो शेवटी नष्टच होणार. यह संसार झाड झांखर आग लगे भरी जाना है. कहत कबीर, पुढचं वाक्य खूप महत्व. कहत कबीर सुन भाई साधो, सतगुरु नाम ठिकाणा. त्या सगळ्याचं ठिकाण काय आहे? ज्याच्याकडे पोहोचायचं आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. सतगुरु नाम ठिकाणा. त्याच्यामुळे त्याचं ध्यान तुम्ही केलं पाहिजे आणि त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न निदान आपल्या आयुष्यात जेवढा आपल्याला जमेल तेवढा तरी प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणजे जेवढं आपण धडपड आपलं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी करतो, की आपल्याला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, मग ही धडपड शेवटच्या वाक्यासाठी आपण करतो का? कहत कबीर सुनबाई साधो, सतगुरु नाम ठिकाण. या ठिकाणी जाण्यासाठी आपण धडपडतोय, त्या ठिकाणी आपण जात नाही, आपल्याला इच्छा होत नाही. हे आपलं दुर्दैव, असं कबीर आपल्याला सांगतायत की काय केलं पाहिजे. कबीर ह्यांना प्रत्यक्ष रामाचं प्रेम फार होतं. आपल्याला माहितीये रामानंद हे त्यांचे गुरु नक्की रामानंद आहेत का अजून दोन दुसरे कोणी आहेत यामध्ये पण बरीच मतमतांतर आहेत बरं का. पण सर्वानुमते तरी रामानंद हे त्यांचे गुरु आणि राम नाम त्यांनी सर्वांना घ्यायला सांगितलंय कबीरांनी. हा फार सुंदर दोहा आहे बरं का. राम राम सब कहे दशरथ कहे न कोय, एक बार दशरथ कहे कोटी यज्ञ फल होय. अरे च्या, चांगलं आहे की. मग ते आपल्याला लालूच दाखवत आहे. सामान्य माणसं आहोत ना आपण लहान मुलांना सुद्धा म्हणतो, तुम्ही जर चांगला अभ्यास केलात तर मी तुम्हाला आताच्या भाषेत आयफोन घेऊन देईन, चांगला अभ्यास केलात तर मी तुला बाईक घेऊन देईन, वगैरे वगैरे. आपण काय काय मुलांनाही लालूच दाखवत असतो. आपण परमेश्वरालाही सोडत नाही हो लालूच दाखवायचो. आपल्याला ती गोष्ट माहिती असेल ना, मारुतीला एक आई नमस्कार करते, माझ्या मुलाला जर भरपूर मार्क मिळाले तर मी तुला सोन्याची लंगोटी वाहीन किंवा सोन्याचं वस्त्र देईन. पण शेवटी काय, चांगले मार्क मिळतात बिचारायला मारुतीच्या कृपेमुळे नाही, स्वतः अभ्यास केल्यामुळे. त्याचंच नाव सोन्या असतं आणि त्याचंच वस्त्र ती आई मारुतीला अर्पण करते, कापडाचं. सोन्याचं म्हणजे सोन्या नावाच्या मुलाचं. मी इतके आपण खरं म्हणजे स्वार्थी आहोत बरं का. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो, आमच्या घरी आपण गणपतीला आता गणपती येतील 2 महिन्यात, आपण ते 21 मोदकाचं ताट त्याच्यासमोर ठेवतो, सगळे पक्वान्न ठेवतो, पेढे ठेवतो, काय काय ठेवतो आणि आपण प्रार्थना करतो. खरोखर जर गणपतीने एखादा जरी मोदक उचलून खाल्ला तर दुसऱ्या दिवशी गणपतीला कोणीही नैवेद्य दाखवणार नाही. इतके स्वार्थी आहोत. बिचारा काहीच खात नाही, नुसताच बघतो. ते का करतो? आपल्याला खायला मिळावेत म्हणून आपण करतो, त्यातही स्वार्थी विचार. खरोखर देवाने जर प्रसाद ग्रहण केला, नैवेद्य ग्रहण केला तर माणूस इतका स्वार्थी की देवाला काही देणार नाही. तसं ते म्हणतात की कोटी यज्ञ फल होय. तुम्हाला जर यज्ञाचं फळ पाहिजे का, काही न करता आताच्या काळात, कलियुगात, आता 2025 चालू आहे, आताच्या काळात खरं म्हणजे यज्ञ वगैरे करणं हे खरंच कठीण आहे. त्याच्यासाठी एवढा वेळ लागणारा खर्च आणि एवढा सगळी तयारी करणं वगैरे कठीण काम आहे. आपण अशा घरोघरी पूर्वीच्या काळी मोठे बंगले असायचे, वाडे असायचे, त्याकडे होत असते. पण आता एवढ्या शक्य नाही आपल्या ब्लॉकमध्ये काही करणं. पण तरी तुम्हाला 1 कोटी यज्ञाचं फल हवंय का? आता ते कबीर शेवटच्या ओळीत म्हणतात, अंडरलाईन केलेली आहे बघा, कोटी यज्ञ फल होय. हवंय का तुम्हाला यज्ञांचं फळ? आपण काही न करता जर मिळत असेल तर का सोडा, फुकट ते पावते चालेल, आपण लगेच चालेल, आम्हाला यज्ञाचं फळ हवंय. सोपं आहे. मग म्हणा, मग दशरथ 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 दशरथ. आपण म्हणू अरे हे असं कसं? कारण वासुदेवम नमस्यन्ति वसुदेवम न मानवा. मनुष्य कोणाला नमस्कार करतो? वासुदेवाला नमस्कार करतो, म्हणजे कृष्णाला. वसुदेवाला करतो का आपण नमस्कार? नाही. वसुदेवाचं मंदिर दिसतं का कुठे? नाही. देवकीचं एकटीचं मंदिर दिसतं का कुठे? नाही. यशोदेचं, नंदाचं दिसतं? कोणाचं दिसतं? मग वासुदेवाचं मंदिर दिसतं, म्हणजे कृष्णाचं आपल्याला खूप ठिकाणी दिसतं असतं. तर मग हे असं काय म्हणतात इथे, दशरथ दशरथ का म्हणाय?
राम राम सब कहे, राम राम सगळेच म्हणतात असं त्यांचं म्हणणं. दशरथ कहे न कोण, कोणी दशरथ म्हणतच नाही. एक बार दशरथ कहे, एक बार तरी दशरथ म्हणा तर तुम्हाला कोटी यज्ञांचं फळ लाभेल. अरे चांगले म्हणू किंवा आपण म्हणा दशरथ 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 दशरथ. एक बार काय 100 बार बोलेंगे हम लोग. अगर हम लोग को कोटि यज्ञ फल अगर मिलेगा हमें तो एक बार क्यों नहीं 10 बार बोलेंगे असं आपल्याला वाटेल. पण ते कबीर आहेत ना, असं सहज सहज साधं साधं नाही लिहिलेलं त्यांनी. ते नीट वाचा. ते काय म्हणतायत, राम राम सब कहे दशरथ कहे न कोण. दशरथ नाही सांगितलेला त्यांनी, दशरथ कहे न कोण. दशरथ कोणी म्हणत नाही म्हणजे काय, दशरथ होऊन कोणी राम राम म्हणत नाही. 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ही जी 10 इंद्रिय आहेत आपली, ती एकाग्र करून राम 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 असं कोणी म्हणत नाही. एक बार दशरथ कहे, जर तुम्ही 10 इंद्रिय एकत्र करून म्हणजे पूर्ण त्या रामाच्या ठिकाणी ध्यान लावून जर राम 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 म्हटलं तर कोटी यज्ञांचं फळ प्राप्त होईल. इतकं सुंदर आपल्याला सांगतायत कबीरजी. पण आपल्याला कळत नाही, आपण राम 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 म्हणतो आणि लक्ष आपलं इकडे तिकडे दुसरीकडेच कुठेतरी असतं. तर तुम्हाला कोटी यज्ञांचं फळ कसं लाभेल. म्हणून ते आता जसं लीनाताई मगाशी म्हणत होत्या, ह्या प्रत्येक काही ठिकाणी ते इतके निष्ठुर झाले की आपल्याला वाटतं अरे असं काय म्हणताय. पण जर खोलवर जाऊन आपण साकल्याने जर विचार केला तर आपल्याला समजेल हे अतिशय पोटतिडकीने सांगता येतो आपल्याला. मला एक सांगा, खरं म्हणजे सगळ्या संतांच्या बाबतीत काय गरज आहे हो त्यांना एवढं सांगायची. आपण असं तर सांगितलं असतं का, आपण तर चोरून ठेवतो. कशाला सांगायचं, याला कळेल त्याला कळेल, याला जास्त सांगू नका, एवढे पैसे दिले तर एवढंच बोलणार, एवढे पैसे दिले आणखीन बोलणार. अशी आता मी या क्षेत्रात आहे, मला माहिती आहे जेवढे पैसे देतात तेवढंच बोलायचं असतं म्हणे. असं मलाही सांगतात लोक, जास्ती बोलू नका, जास्ती सांग, जेवढं मिळणार आहे तेवढंच बोला. म्हटलं का असं कसं, ही देवीची सरस्वतीची देण आहे, ते आपलं थोडी काय त्याच्यामध्ये. तिने जर दिलंय तर सगळ्यांना वाटणं हे आपलं काम आहे ना. पैशाचा संबंध इथे मध्ये आलाच कुठचा. हाच स्वार्थी विचार अजूनही आपल्या समाजात रुजलेला आहे आणि याच्यावरच ते घाला घालतात. म्हणून ते म्हणतात कोटी यज्ञफल प्राप्त करायचं असेल तर 10 इंद्रिय ही एकत्र करायची आणि मग राम राम म्हणायचं. आपल्या गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा आपल्याला हे असंच सांगितलेलं आहे. आणि त्यातून मी तर वर जाऊन मग 11 इंद्रिय पण आहे बरं का. 11वं पण इंद्रिय कुठलं आहे माहितीये, ते म्हणजे न दिसणारं. ही सगळी दिसतात आपल्याला. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10 दिसतात. एक इंद्रिय अजून एक असं आहे ते दिसत नाही, ते कुठ पण आहे ते इंद्रिय. अगदी आधुनिक सायन्स जर त्या इंद्रियाला मान्यता दिलेली आहे, त्या इंद्रियावर भरपूर संशोधन झाले. ते इंद्रिय म्हणजे मन, जे आपल्याला दिसत नाही पण अस्तित्वात आहे. अशा हे 10 इंद्रिय आणि मन हे 11 इंद्रिय सद्गुरूचे पाहिजे. असे 11 इंद्रिय जर तुम्ही एकत्र करून उपास केलात ना तर तीच खरी एकादशी. दाण्याची आमटी, नंतर काकडीची कोशिंबीर, श्रीखंड, साबुदाण्याचे वडे खाऊन केलेली ती एकादशी नव्हे, तर हीच खरी एकादशी. आता आहेच पुढच्या रविवारी. तेव्हा बघा, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 10 इंद्रिय प्लस मन असा एकाग्र करून विठ्ठल विठ्ठल नावाचा जप करा, रामाचा जप करा, किंवा ज्यांना जो आवडतो तो त्यांनी जप केला तरी काही हरकत. तर इथे जे आता मगाशी मी धागा आपल्याला सांगितला की त्यांनी हिंदूंना सुद्धा त्यांनी जसं काठी उगारलेली आहे. पण हिंदू म्हणतात अरे असं कसं, हा तर अमुक आहे, हा तर तमुक आहे. म्हणून पुढचा लगेच तेव्हा दोहा ते म्हणतात, जाती न पूछिए साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का कड़ा रहन दो म्यान. किती सुंदर दोहा आहे. काय ते यमक साधलाय, काय ते शब्द आहेत. नुसतं वाचताना असं वाटतं हे संपूच नाही. साधूची जात विचारू नये. म्हणतात ना आपल्याकडे, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये. जाती न पूछिए साधू की, साधूची जात विचारू नका. पूछ लीजिए ज्ञान, त्याचं ज्ञान विचारात घ्या. त्याने काय सांगितलंय, काय बोध केलाय, काय पाहायचं हे कळलं पाहिजे खरं. आणि कशाचं मोल करायचं, तर लखलखणारी जी तलवार आहे ना, त्या तलवारीचं मोल काय आहे आपल्याला कळलं पाहिजे. पडा रहन दो म्यान. म्यान म्यान जी असते तलवारीचं कवर हाताच्या भाषेत, तलवारीची जी म्यान असते, म्यानेशी काय देणं घेणं आहे आपल्याला, असू दे ना ती.
ती धातूची असू असू दे, ती वेलबुट्टी केलेली असू दे, ती नक्षीदार असू दे, ती नुसते तांब्याची असते, याची काय करायचं. आपली तलवार किती महत्वाची आहे आणि त्या तलवारीला किती धार आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नीर क्षीर विवेक बुद्धीनी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. ह्या कुठल्या गोष्टीकडे बघायचंय, काय घ्यायचंय, काय सोडायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आता हा जो दोहा आहे ना श्रोते हो, हा जो दोहा आहे हा काही केवळ आध्यात्मिक दोहा नाहीये. आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण नको त्या गोष्टीला प्राधान्य देत असतो. म्हणजे जसं आपण एका ठिकाणी मी म्हटलं होतं, मागे ऐकलं होतं, असे माझे बरेच कार्यक्रम असतात. एकाने मला हो लता दिदींचं गाणं किती सुंदर त्या दिवशी त्या म्हणाल्या होत्या, भारतरत्न लता दिदी आता तर नाही आहेत त्या, पण जेव्हा होत्या तेव्हा त्यांच्या कॉन्सर्ट खूप व्हायच्या. आता त्यांचा तर आवाज म्हणजे अक्षरशः हा गंधर्व म्हणजे स्वर्गीय आवाज, म्हणजे आपण काय बोलणार त्याच्या पुढे. तर एक म्हणा हो, पण त्यांची ती साडी जी नेसली होती ना ती काही तिची एवढी काही खास बरोबर दिसत नव्हती. त्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसून का बरं गाणं म्हटलं. त्यांनी जर दुसऱ्या कुठल्या रंगाची नेसली असती ना तर ते छान दिसलं असतं. म्हणजे हे असंच झालं. मोल कलो तलवार का पडा रहंदो म्या. तर त्यांचं गाणं किती स्वर्गीय स्वर आहेत, उच्च पातळीचं. स्वर्गीय म्हणजे अगदी आध्यात्मिक स्वर आहेत त्यांचे, ते बघायचं का त्यांनी कुठली साडी नेसली हे बघायचं. म्हणजे कुठे बघायचं हेच अजूनही लोकांना समजत नाही. अजूनही लोक तिथेच गोल 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 उठणार. अरे हो, ते काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही. म्हणजे आपले शिक्षक सुद्धा काही वेळेला शिक्षक, आता जसं कोणी विद्यार्थी असतील, कोणी शिक्षकही असतील कदाचित या श्रोतृ वर्गामध्ये, ते शिक्षकांनी तरी हा विचार केला पाहिजे की आपण काय सांगतोय हे महत्वाचं. आपल्या चारित्र्य तर महत्वाचं आहेच, पण त्याबरोबर आपण काय ज्ञान देतो. पूछ लीजिए ज्ञान, त्याचं ज्ञान खूप महत्वाचं. आणि ज्ञान हे तुम्हाला सांगतो श्रोते हो, हे असं कधी वाचून ऐकून मिळते ती माहिती असते. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यामध्ये फरक आहे. मी 4 पुस्तकं वाचले, 4 ग्रंथ वाचले, हे केलं ते केलं, त्यातनं मिळते आपल्याला माहिती मिळते, ती आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजे ज्ञान हे आत असावं लागतं, ते आतून बाहेर येतं ते ज्ञान. म्हणून म्हणतात ना आपल्याला शिक्षण हे असं बाहेरून आत जात, पण कला आहे ती अशी आतून बाहेर येते. त्याच्यामुळे 4 मुलांना समजा मी तबला शिकवला तर 4ही मुलं सारखा तबला सगळा येईल का सगळ्यांना? नाही येणार. एखाद्याच्या मुळात अंगभूत कला असते, ती त्या निमित्ताने ती आतून बाहेर येते. बोटातनं ती जादू आपल्याला, कोणी हार्मोनियम वाजवत आहे, कोणी तबला वाजवत आहे, कोणी गात आहे, किंवा कुठलीही कला असेल ती अशी आतून बाहेर यावी लागते. ते ज्ञान आहे. अज्ञानाचा पडदा दूर झाला की ज्ञान सूर्य चमकायला लागतो, असं अनेक मोठ्या मोठ्या पूर्वसुरींनी म्हटलेलं आहे. मी नाही म्हणत आहे, अनेक मोठ्या लोकांनी म्हटलेलं. म्हणजे आपल्याला नेहमी आपण उदाहरणं हे पाहतो पहा, की दगडाला जेव्हा आपण नको त्या गोष्टी काढून टाकतो चिन्नी हातोड्याने, तेव्हा त्यातनं सुंदर मूर्ती घडते. तसं ज्ञानच आहे. अज्ञानाचं आवरण दूर केल्यानंतरच आपल्याला ज्ञान होतं. ज्ञान होतं हा शब्द जास्त योग्य आहे. ज्ञान झालं, ज्ञान होतं. हे ज्ञान मिळवलंय असं होऊ शकत नाही. ती मिळवायची गोष्ट नाहीये. बरणीतले 4 काजू काढून दिले, हे घे रे बाबा मला मिळालं ज्ञान. तसं नाही, ती माहिती असते. आणि ज्ञान हे इथून उपजत यावं लागतं. जसं माऊलींना होतं पहा ना, एवढे 21 वर्षाचं अवघं आयुष्य, 21 वर्षाचं, पण त्यांनी किती मोठं कार्य केलं. कारण ते योगभ्रष्ट होते. योगभ्रष्ट म्हणजे त्याच गेल्या जन्मीच ते वरपर्यंत पोहोचले होते, मोक्षद्वारापर्यंत. पण काही कारणामुळे अवतार घेऊन ते पुन्हा खाली आले. ह्याला योगभ्रष्ट आत्मा म्हणतात. योगभ्रष्ट म्हणजे हा भ्रष्ट म्हणजे एखादा माणूस भ्रष्ट आहे असा अर्थ नव्हे. योगापासून खाली आलेला मी त्याला ते तेव्हाच मिळणार होतं. मुक्तद्वार, मोक्षाचं द्वार उघड तेव्हाच होतं, पण काही कारणामुळे त्यांनी पुन्हा अवतार घेतला. याला योगभ्रष्ट म्हणतात. असे आपले माऊली होते. आता त्यांची वारी इतकी सुंदर चालली, आपण टीव्हीवर बघत असालच. तर इथे मुद्दा काय आहे की साधूचं ज्ञान महत्वाचं आहे. जाती न पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान, मूल करो तरवार का पडा रहंदो म्या. आता पुढचा पाहू. पुढचाही खूप सुंदर आहे. जप कसा कसा करावा हे ते सांगताय. मला फिरे कर माही. बघा इथे हाताने आपण माळा करतोय आणि काय ग कुकरची शिटी झाली का, काय ग तेव्हा 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 दूध उतू चाललाय, चल 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 पटपट, एकीकडे राम 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 चालू आहे. सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं, मीही आहे त्याच्यामध्ये. मला फिरे कर माही
म्हणजे करमाही म्हणजे हातात माळ फिरते, जीभ फिरे मुख माही, राम 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 म्हणतायत आपण. मनवा तो चहूदिसी फिरे, किती सुंदर दोहा आहे. आपलं मन तर चारही दिशांना फिरतं. बरोबर हे करायला बसलं माळकीत आपल्याला अनेक गोष्टी आठवतात, जे एरवी आठवत नाही. हा ना मला असं म्हणाला, मला मी बरोबर धडा शिकवीन वगैरे वगैरे आपण चाललेलं. ये तू सुमीरन नाही म्हणतात का याला सुमीरन? म्हणजे हे तुम्ही साधना म्हणू का आपण ह्याला? मला फिरे करमाही, जीभ फिरे मुख माही, मनवा तो चहू दिसी फिरे, ये तू सुमीरन नाही. खरं आहे ना ते? खरं आहे, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतं. अगदी जो उच्च प्रतीचा साधक असेल तोच आपलं मन एकाग्र करून ती माळ जपत असेल. नाहीतर आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत असं म्हणायला हरकत नाही. मला फिरे करमाही. आणि पुढचा दोहा पुन्हा इथे दिलाय, ते बघा काय म्हणतात. माला फेरत जुग भया, जुग म्हणजे युग, फिरतोय माला फेर आहे, जपमाळ चाललाय, श्रीराम जय राम जय जय राम सुरू आहे. युग लोटली फिरान मन का फेर, फिरान मन का फेर म्हणजे काय? एक मिनिट प्लीज म्यूट करा हा मध्ये. माला फेरत जुग भया, फिरान मन का फेर. तुमची नुसती अनम्यूट कर तुला. तुमची नुसती माळ फिरतीये पण तुमचं मन फिरतंय का त्याच्यामध्ये? माला फेरत जुग भया, फिरान मन का फेर, कर का मन का डार दे, मन का मन का फेर. किती सुंदर शब्द आणि कसा श्लेष केलाय बघा हिंदी भाषेत सुद्धा. कर का मन का डार दे, मन का फेर म्हणजे मनाची जी मणी आहेत ना ते फिरले पाहिजेत. कर का मन का नाही. कर म्हणजे आपण हातात ना पण अशी अशी माळ नाही, मनातले मणी फिरले पाहिजे. ते फिरतायत का? मनातले मणी फिरले पाहिजेत. असा तर इतका सुंदर दोहा आणि इतकं सुंदर त्यांनी आपल्याला ज्ञान देत आहेत. काही ठिकाणी उपदेश करतात, काही ठिकाणी प्रेमाने समजावतायत आणि नाठाळाचे माथा हाणू काठी. काही ठिकाणी मात्र त्यांनी चोप दिलेला आहे शाब्दिक, आणि तो द्यायलाच पाहिजे कारण तेवढा त्यांचा अधिकार मोठा होता. इतका सुंदर हा जप कसा असावा, अजपा जप कसा असावा या बाबत त्याने अतिशय सुंदर विवेचन तिथे केलेलं आहे. अनुसंधान कसं असावं ह्याच्यावर त्यांचं फार सुंदर पुढचा दोहा आपण पाहू. अनुसंधान कसं असावं याच्यावर ते दिलंय बघा. आता तुम्हाला ते चित्र झाले, एक युवती आहे आणि तिने डोक्यावर अशी कळशी घेतली. आता इथे मला एकच कळशीचं मिळालं चित्र, पण आपण गावाकडे पाहिलं साधारण मे मध्ये बातम्या येतात. बरोबर आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर भारतामध्ये दुरून दुरून पाणी आणावं लागतं. एका कळशीत काम भागत नाही, एक असते कमरेवर, एक असते डोक्यावर, त्याच्यावर आणखी एक कळशी, त्याच्यावर आणखी एक कळशी, अशा 2-3 कळशा डोक्यावर घेऊन दुरून दुरून आपली माणसं पाणी भरत असतात. तुम्ही रन सदी यो करे, तुम्ही रन की सदी यो करे, जो घागर परिहार, हाथ डोले कुर्सी में करे कबीर विचार. कृपया म्यूट करावं. तुम्ही रन की सदी यो करे, जो घागर परिहार, हाले डोले कुर्सी में करे कबीर विचार. किती सुंदर अवजपा जप सांगितलेलं आहे. आता इथे ते काय म्हणतात की ही जी चाललेली आहे, कसला आवाज येतो? मी थांबू का दोन? मला बोलता येत नाही. 1-2 मिनिटं थांबा तुम्ही ताई, म्यूट करून घेशील. अनम्यूट कर आता. मी परत परत म्यूट करतेय सगळ्यांना, कुणीतरी ते ओपन करतंय, परत अनम्यूट करतंय स्वतःला. होय. हा. हा, तर ती अशी चाललेली आहे, पाणी भरून येते, पाण्याने भरलेल्या सगळ्या कलशा डोक्यावर ठेवल्या. पण ह्याच्यात काय सांगतायत ते ह्या दोह्यामध्ये? इतका सुंदर दोहा आहे. सुमीरन की सदी यो करे, जो घागर परिहार, हाले डोले कुर्सी में करे कबीर विचार. ते म्हणतायत की ती येते पाण्याने भरलेले घट डोईवर, घट कमरेवर घेऊन चालली. ती मैत्रिणीशी बोलतेय, ती एखादं मूल तिच्या हातात आहे, त्या मुलाचा हात धरून चाललीये, ती घराकडे येते येते पाणी पण सगळ्यांशी बोलतेय, पण तिच्या कलशांमधलं पाणी मात्र बाहेर येत नाहीये. की चालताना आपण असं असं आपण चालताना काही वेळेला पाणी कळशीतलं हलू शकतं, पण एकाही कळशीतनं पाणी काही खाली पडत नाही. काय कारण असेल याचं? तर ते म्हणतात लक्ष आणि ध्यान. ह्याच्यामधलं लक्ष जरी मैत्रिणीशी बोलताना असलं तरी ध्यान मात्र तिथं त्या घागरीवर आहे. क्या बात.
घागरीच्या पाण्यावर ध्यान आहे तिचं. आपण म्हणतो ना ध्यान, ध्यान करा आपल्याला म्हणतात. ध्यानाचं महत्व सांगताना अजपाजप करताना ते म्हणतात की अनुसंधान कसं साधलं पाहिजे, तर ते त्या घागरीवर आहे तिचं लक्ष. त्या घागरीतलं पाणी थेंबर सुद्धा खाली सांडत नाही. एवढा मोठा प्रवास आहे, खाचकळगे आहेत, चढ उतार आहे, दूर दूर घरं असतात आपल्या भारतामध्ये, कुठेतरी दूरवर नदी ओढ्या असतात. त्यातनं पाणी वाहून आणणं खरं कठीण काम असतं आणि अगदी रणरणत्या उन्हामध्ये हे काम काही वेळेला करावं लागतं. पण त्यांचं पाणी खाली सांडत नाही, कारण त्यांचं लक्ष सभोवार आहे. पण ध्यान मात्र त्या घागरीवर आहे. म्हणून ते म्हणतात जो घागर परिहार हाले डोले कुर्सी में करे कबीर विचार. कबीर विचार करतो एवढं हलतंय डोलतंय, पण त्यातनं पाणी कसं बाहेर पडत नाही, कारण तिचं ध्यान आहे बरोबर जिथे हवं तिथे तिचं ध्यान आहे. याबाबत एक विनोबा भावेंची फार सुंदर गोष्ट आहे. ते काय म्हणतात, ते आणि त्यांची आई, आईला त्यांच्या एकदा शंकरावर अभिषेक करायचा असतो, जवळच असतं शंकराचं ते, म्हणून आईला रोज अभिषेक करायचा असतो. त्याच्यामुळे आई रोज सकाळी जाते, तिथे घंगाळं लावलेलं असतं अभिषेक पात्र, त्या अभिषेक पात्रात पाणी घालते. थेंब 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 ते पाणी शंकराच्या पिंडीवर पडत असतं. एकदा काय होतं, काही कारणामुळे आईला मंदिरात जाणं शक्य होत नाही. म्हणून ते विनोबांना त्या सांगतात की तू जरा जाऊन त्या घंगाळ्यात पाणी ओतशील का, ते जे अभिषेक पात्र लावलंय त्याच्यात तू पाणी ओतशील का. हो म्हणे, जाईन की. म्हणून ते लगेच आईवर फार प्रेम बरं का, आईसाठीच तर त्यांनी एवढी गीताई रचली, हे सगळं माहिती आहे आपल्याला. फार मोठे विद्वान विनोबा भावे. तर ते जातात आणि आधी ते अत्यंत विचारवंत आहेत हे आपल्याला माहिती, ऑब्झर्व करतात. काय, एक बादली पाणी ओतलं, थेंब 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 ते शंकराच्या पिंडीवर पडलं, रिकामं झालं अभिषेक पात्र. मग पुन्हा दुसरी बादली ओतली, पुन्हा ते भरलं त्यांचं अभिषेक पात्र, पुन्हा थेंब 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 पाणी. झाली संध्याकाळ, झाली अभिषेक म्हणजे झाला, पूर्ण झाला, आले घरी. आईने विचारलं, काय रे बाळा, केलास ना अभिषेक? आज मला जाणं शक्य नाहीये, आज जरा बरं वाटत नाहीये म्हणून मी गेले ना. हो म्हणे, मी व्यवस्थित त्या अभिषेक पात्रात पाणी ओतलं आणि त्याप्रमाणे अभिषेक झाला. आईलाही फार बरं वाटलं, वा छान छान. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली, आईला पुन्हा बरं नव्हतं, बरं वाटलंच नव्हतं. आई म्हणाली, अरे आज पण जरा मला ना नाही जाता येते बरं का देवळामध्ये, तर तू कालच्यासारखा गेलास तर तू पाणी जरा पिंडीवर वाहून येशील का, अभिषेक पात्रात पाणी पिंडीला अभिषेक घालून येशील का. हो म्हणे, काल गेलो आई, तसंच मी घेऊन जाऊन येईन की, नाही काही प्रॉब्लेम, मी जाऊन येतो. तेव्हाची मुलं पण ऐकत होती, त्याच्यामुळे ते गेले. हे काय सांगतेस मला तू वगैरे असं काही ते म्हणाले नाही, त्यांचं आईवर फार प्रेम होतं. ते गेले त्यांनी आणि एक 15-20 मिनिटात परत पण आले, आई झाला अभिषेक. आई म्हणाल्या, अरे विनोबा, काल तर तू गेला होता, जवळजवळ संध्याकाळ झाली तरी तू तिथे थांबला होता, काल एवढा वेळ लागला, मग आज इतक्या पटकन कसा काय झाला अभिषेक तुझा. तर ते म्हणाले, ते तर विद्वान ना, ते म्हणाले, अरे आई इतकं सोपं काम आहे, मी काल ऑब्झर्व केलं होतं बरं का, आम्ही निरीक्षण केलं होतं काल, की हे अभिषेक पात्र संध्याकाळपर्यंत जर अभिषेक करायचं 2 बादल्या पाणी लागतं, बरोबर. मी काय केलं, जाताना 2 बादल्या घेतल्या, तिथे जवळच्या विहिरी, मंदिराच्या जवळ विहीर होती, विहिरीवर पाणी ओढलं आणि 2 बादल्या घेतल्या आणि शंकराची पिंडीवर एक ओतली, 5 मिनिटांनी दुसरी ओतली, झाला अभिषेक आणि आलो परत. त्यावरती आई खूप हसली, रागवली नाही. आणि मग आईने त्यांना समजावून सांगितलं, ते आपल्यालाही लागू आहे, की अरे विनोबा, असं नव्हे, तू जाऊन भसक भसक 2 बादली पाणी ओतून शिवपिंडीवर तू परत आलास खरा, पण याला अभिषेक म्हणणार का आपण? नाही. अभिषेक म्हणजे काय, थेंब 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 पाणी सतत शंकराच्या पिंडीवर पडणं, त्याला आपण अभिषेक म्हणतो. म्हणजे ते सतत अनुसंधान असलं पाहिजे त्या पिंडीवर, ते पाणी टप 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 सातत्याने जे गळतं ना, म्हणून तो एखादी बारीकशी धार असते, आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे अभिषेक पात्र कसं असतं ते, तर त्याला अनुसंधान म्हणतात. तर त्याला आई म्हणाली, अरे हे काम मी केलं असतं रोज, मग 2 बादल्या घ्यायच्या, ह्या दोन्ही बादल्या शिवपिंडीवर उपड्या करायच्या आणि यायचं घरी पण. ते जसं जसं थेंब थेंब पाणी पडतं, त्या प्रत्येक वेळी मी शिवाचं नाव घेते, त्यामुळे माझं मन सुद्धा ओलाव्याने गार होतं. जसं शिवपिंडीवर अनुसंधानाने पाणी पडतं, तसं माझ्या मनाला सुद्धा अनुसंधान माझं सतत असतं, म्हणून माझं मन सुद्धा त्या ओलाव्याने भरून येतं.
म्हणून असं न करता अनुसंधानात सतत राहिलं पाहिजे असं ती माता त्यांना सांगते. म्हणजे तेही श्रेष्ठ आणि त्यांची ती माताही श्रेष्ठ. म्हणून आपण पहा, जेव्हा पूर्वी आपण काही जुन्या पिक्चरमध्ये, हिंदी किंवा मराठी पिक्चरमध्ये ती अशी एकतारी ओढताना टुन 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 आपल्याला दिसतात बघा, किंवा काही असं गात असतात. एकच दोन तारा नसतात त्याला, एकच तार असते. कारण बाकीचं जरी तुम्ही सर्व जग पाहत असाल, एक तार मात्र त्याच्याशी जोडलेली पाहिजे. म्हणून ते एकतारीवर गातो कबीर दोहे आहे ना, काहीतरी असं एक गाणं आहे. एकतारीवर ते दोहे किंवा एकतारीवर भजन म्हणण्याचे टून 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 तसे वाजत असतं ते, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. अशा प्रकारे कबीर आपल्याला कसं जगलं पाहिजे, कसा जप केला पाहिजे, ह्याबाबत ते आपल्याला पुढे सूचना देतात. आता पुढचा दोहा बघू. एकदा काय होतं की कबीर, आता ह्या जी दोह्याच्या जी गोष्ट आहे का, ती खूप छान छान गोष्ट आहे. एकदा काय झालं, त्या गंगेच्या काठावर कबीर राहत असतात आणि ते कबीर इकडून तिकडे काही कामानिमित्त असे चालत 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 चाललेलं असतात. त्यांना दोन माणसं दिसतात बरं का. ते दोन माणसं आपापसात खूप भांडत असतात आणि शेजारी ते कबीर उभं राहून त्यांचं भांडण बघत असतात. ते हसत असतात मनातल्या मनात. शेवटी त्यांचं भांडण एवढं वाढतं ते एकमेकाच्या आधी उरावर बसतात आणि त्यातली एकमेकाला म्हणतात, जर तू अमुक अमुक काय केलं नाहीस तर मी उद्या माझं नाव बदलीन, मी तुला धडा शिकवीन, मी उद्या माझं नाव बदलीन जर तुला नाही शिकवलं तर धडा वगैरे असं काहीतरी त्यांचं संभाषण जेव्हा होतं तेव्हा कबीर मोठ्याने हसायला. तेव्हा ते दोघं जण भांडण करणारे शेजारी कोण हसताय म्हणून बघतात. शेजारी कबीर उभे असतात. ते कबीरांना विचारतात, आम्ही इथे जोरदारात भांडतोय, तुम्ही हसताय का? इथे हसण्यासारखं काय चाललंय का? इथे आमच्या दोघांची मारामारी चालली, ऑलमोस्ट भांडणं चाललेत, एकमेकाला धमक्या देत आहेत. असं नाही झालं तर मी उद्या नाव बदलीन, नाव माझं सांगणार. आपणही असं म्हणतो ती कॉलर ताट करून, बघ असं म्हटलं, मी म्हटलेलं झालं की नाही, नंतर मी नाव बदलीन, आपणही म्हणतो. तर ते कबीर हसताना म्हणतात की मी हसू नको तर काय करू, तुम्ही हसण्यासारखंच बोलताय. तेव्हा ते दोघं जण म्हणतात, काय झालं एवढं, सांगा तरी आम्हाला, आम्ही इथे भांडतोय, आम्ही रागारागात भांडतोय, तुम्हाला हसू येतंय, काय आहे, आम्ही ऐकण्यासारखं काय बोललो सांगा मला. त्यावर ते म्हणतात, पाव पलकी सुधी नाही करई काल का साज, काल अचानक मारती ज्यो तीतर को बाज. फार सुंदर आहे. कबीर म्हणतात की अरे, पाव पलकी सुधी नाही, पलक पलक झपके म्हणजे क्षण म्हणू आपण, निमिष. इथे आपल्याला पुढच्या क्षणाची सुधी नाही, म्हणजे शाश्वती नाही. आहे का शाश्वती आपल्याला पुढच्या क्षणाची? नाही. करई काल का साज, कधी तुमच्यावर काळाचा घाला पडेल हे माहितीये का तुम्हाला दोघांना? नाही. काल अचानक मारती, अचानक काळ येईल, जो तीतर को बाज. एक पक्षी असतो, तो पक्षाचं अन्न काय तर अळ्या. तो ती अळी टिपतो आणि इतरत्र शोधू लागतो. आत्ताच तर माझं जेवण झालंय, आता थोड्या वेळाने काय खायचं आपल्याकडे असतो प्रश्न. रात्री झोपताना गृहिणीला उद्या नाश्त्याला काय करायचं, नाश्ता झाला की जेवणाला काय, प्रत्येकालाही चिंता आपल्या भुकेची पोटाची असते. त्या पक्षालाही चिंता असते की आता मला खाद्य मिळालंय, आता थोड्या वेळाने काय मिळेल असं. तो त्या विवंचनेत असताना अचानक तिथून ससाणा येतो आणि तो पक्षालाच ठार करतो. काल अचानक मारती ज्यो तीतर को बाज. उद्याचा भरोसा आहे का आपल्याला? आता कशाला उद्याची बात, आहे ना आपल्याकडे ते गाणं. तसंच कबीर म्हणतायत, पाव पलकी सुधी नाही करई काल का साज. तुम्हाला एका क्षणाची, पुढच्या क्षणी तुमचा श्वास चालेल की नाही चालेल माहितीये का तुम्हाला? नाही, मग कशासाठी भांडताय? काल अचानक मारती ज्यो तीतर को बाज. सोडून द्या ना. त्या ससाणाने केव्हा एकदा त्या पक्षावर झडप घातली, तो पक्षाचं सगळं मेलच, ती अळी कुठे गेली आणि तो पक्षी कुठे. आणि त्यातून ते म्हणतात की एकतर हा मुद्दा हा अजून मला का हसू आलं, तू काय म्हणाला झाला, मी तुला धडा शिकवीन, उद्या उद्या मी तुला धडा शिकवीन, बघच तू. आपण म्हणतो बाहेर भेट वगैरे असं असतं, आपण पिक्चरमध्ये, पिक्चरचा इन्फ्लुएन्स आपल्यावर जास्ती असतो. बाहेर भेट, मी बघून घेईन तुला वगैरे वगैरे. तर बाहेर काय भेट, उद्याची आहे का शाश्वती तुला? आणि मी माझं नाव बदलीन म्हणतो शहाण्या, तुझं नाव बदलायला तुझ्या नावावर पहिले तुझा अधिकार आहे का? आता प्रश्न म्हणजे बघा,
किती अंतर्मुख करतात. आपण सुद्धा कधी असा विचार केलाय का की तुझ्या नावावर मुळात तुझा अधिकार आहे काय? नाव कोण ठेवतो आपल्याला? आपण आपल्याला कधीच नाही नाव ठेवत. आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला एवढी बुद्धी असते का? नाही. मग कोण ठेवतं नाव? आत्या ठेवते, आजी ठेवते, काकू, मामी, आई, जो कोण जी आपल्या बाजूला असेल किंवा त्या घराण्याच्या पद्धतीप्रमाणे काय नाव ठेवलं जातं त्या बाळाचं बारकं. याला अमुक म्हणा, याला कृष्ण म्हणा, याला हरी म्हणा. जे नाव सुद्धा तू ठेवलं नाहीयेस तर त्याच नावावर तुला एवढा अभिमान, वृथा अभिमान, की तेच मी बदलीन असं तू म्हणतोस. म्हणजे किती हास्यास्पद नाही का हे? खरं आहे ना? खरंच आपण एवढा आपल्या नाव, अरे काय करणार हो? माझं साधं नाव सुद्धा घेतलं नाही हो यांनी, असतं असं. खूप ठिकाणी आपण जातो, निवेदक असतो, मी पण काही कार्यक्रमाचं निवेदन करतो, आमचं नाव सर्वात शेवटी घेतलं. अरे हो, ठीक आहे, राहिलं असेल चुकून. अरे मला एवढं पण साधं माझं नाव सुद्धा नाही हो तिथे. प्रत्येक माणूस आपल्या नावासाठी झटत असतो. पण हे नाव बदलीन, ज्या आवेशाने ते दोघ जण भांडत होते आणि म्हणाले मी नाव बदलीन बर का, पण हे नाव ठेवण्याचा अधिकार तरी आपल्याला आहे का? आपल्याला फक्त दुसऱ्याला नाव ठेवता येतात. आपलं नाव बदलण्याचा अधिकार नाही. मग कशासाठी एवढी भांडताय तुम्ही दोघ जण? उद्याचा नाही इथे भरवसा. तर हे भांडण सोडा असं ते त्यांना नुसतं भांडण सोडवतात आणि त्यांना ह्या दोह्याद्वारे ते उपदेश करतात. हा उपदेश जरी त्यांना केलेला असला तरी हा उपदेश आपल्या सर्वांना लागू आहे आणि आपणही असंच करतो त्या दोघांसारखं. भांडतो, ओरबाडतो, कोणी धन लुबाडतंय, कोणी संपत्ती लुबाडतंय, कोणी कोणाचं श्रेय लाटतं. पुण्यात चालूच आहे सध्या श्रेय लाटण्याचा प्रकार. कशासाठी करायचं हे सगळं? उद्याचे आहे का तुम्हाला भरोसा? दुर्दैवाने म्हणावं लागेल, आपण गेल्या काही दिवसांमध्ये त्या विमान दुर्घटनेची गोष्ट पाहिली. उद्याचा कोणाला भरोसा आहे का? काय होईल क्षणाचा नाही भरोसा. क्षणात घडली ती घटना. मग कशासाठी करायचं? पाव पलक सुधी नाही करई कलकासा, काल अचानक मारसी ज्योती तर खूप बाश. पुढे ते म्हणतात राम नाम कडवा लागे, राम नाम कडवा लागे, पीठे लागे दाम. अरे हे मात्र कराय बर का, ते कडूच लागणार. पहिली ओळ येते, राम नाम कडवा लागे, मिठे लागे दाम. हा मिठा असतो प्रत्येका, जो वरी पैसा तो वरी बैसा. असं आपल्याला आपण पाहतो. ज्याच्याकडे पैसे आहेत, सर्वे गुणा हा कांचनम आचरयन्ते. सर्व गुण कोणाला आचरित असतात? कांचनम, सोन्याला म्हणजे पैशाला, श्रीमंतीला. राम नाम कडवा लागे लगे, मीठे लागे दाम, दुविधा में दोनों गए. दुविधा, राम घ्यावं का दाम घ्यावं, दुविधा झाली. दुविधा में दोनों गए, माया मिली ना राम. माया म्हणजे संपत्ती. आपण म्हणतो त्याने काय माया जमवले हो. माया म्हणजे संपत्ती. संपत्ती मिळाली नाही, पैसा मिळाला नाही आणि तो राम तर बिचारा दूरच राहिला, तो अयोध्येतच आहे. त्याच्यामुळे इतकं सुंदर आहे. हाही दोहा म्हणजे सगळे छानच आहेत. काही काही दोहे अगदी हृदयाला भिडतात. राम नाम कडवा लागेल, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं फक्त दुपाटणं. राम नाम कडवा लगे, मीठे लागे दाम, दुविधा में दोनों गए, माया मिली ना राम. रामही मिळालं नाही आणि त्याच्याबरोबरची संपत्ती आणि मायाही आपल्याला मिळाली नाही. त्याच्यामुळे माया म्हणजे संपत्ती न मिळवण्यापेक्षा जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला पुढे शेवटपर्यंतची शिदोरी येते. असं आपल्याला जाता जाता ते सांगून जातात तो. प्रत्येक ठिकाणी त्याचं आपण म्हणतो हरदासाची कथा मूळ पदावर, तसं ते प्रत्येक वेळी आपल्याला सांगत जात आहे. आणि मुळात कबीरांना ढोंगीपणावर प्रचंड राग होता. कधीही कोणीही असं ढोंगीपणाचं सोंग आणलं ना की त्यांना प्रचंड संताप यायचा. बघा ना, आपण ढोंगी किती लोक समाजात आहेत. आपल्या समाजात किती आपल्या संस्कृती आपण बघतो. खरंच त्यामुळे काय होतं माहितीये का श्रोते हो, एखादा चांगला मनुष्य सुद्धा त्या ढोंगीपणामुळे, चांगला मनुष्य सुद्धा आपल्याला आपल्यापासून दुरावतो. आपल्याला समजत नाही, सगळेच असं दिसतात हो. त्याच्यामुळे खरंच कोण चांगला आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणून ते म्हणतात मन मैला तन उजला, बघुला कपटी अंग, सासो तो कव्वा भला, तन मन एकही रंग. बरोबर आहे की खऱ्या संतांना भगवे कपडे घालण्याची गरज असते का? हा मुळात प्रश्न आहे. किंवा भगडे असं म्हणण्यापेक्षा उलट म्हणेन मी की भगवे कपडे घातलेले संत असतात का?
माझ्या ओळखीत, माझ्या सुदैवाने म्हणा, मी अशा अनेक सत्पुरुषांची माझी भेट झालेली आहे की जे सुटाबुटात आहेत, पण त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. त्यांना अशा ह्या कपड्यांची कुठल्याही विशेष बाह्य वस्तूंची काही गरज नसते, कारण त्यांचा अंतरंगच त्याच्याशी डायरेक्ट कनेक्ट असतं त्याच्या. तर मन मैला तन उजला, बघा ना बगळ्याचं, शेवटी लावलंय कावळा आणि बगळा, ही दोन चित्र आहेत, दिसत आहेत आपल्याला तिथे. मन मैला तन, तन म्हणजे शरीर, हे उजळलेलं आहे, म्हणजे पांढरं शुभ्र आहे बगळ्याचं, पण मन कसं आहे, मळलेलं आहे. श्यामची आईमध्ये आहे ना वाक्य, आंघोळ करून श्याम येतो तेव्हा काय म्हणते आई त्याला, की श्याम अरे, पायाला माती लागू नये म्हणून तू जितकं जपतोस, तितकंच मनाला माती लागू नये, मन कलुषित होऊ नये, जप. आता तर खरं म्हणजे खरंच सांगतो, आताच्या मुलांना ह्या गोष्टी माहिती नाहीयेत. मला फार वाईट वाटतं, म्हणून ते रामायणातील संस्कार मी सुरू केले होते, त्यातले काही कदाचित हे जॉईन केलंही असेल काही लोकांनी. माहितीच नाही तो आपल्याकडे एवढं मूल्य शिक्षण आहे, हे आपल्याला माहितीच नाही. तर बघ का माशाला विचारायचं खरं म्हणजे की बगळा कसा आहे. अगदी तो बगळा इतका हळूच त्या पाण्यामध्ये येतो ना, की तरंग सुद्धा उमटत नाही, अगदी हळूच असा अलगद उभा असतो तो पाण्यावर, एक पाय असा ठेवून एक पाय असा आडवा ठेवून. आपण बघा बगळ्याचं चित्र सगळ्यांनी पाहिले असतील बगळे. तर त्याचं तण जरी गोरं असलं, म्हणजे आपल्याला वाटतं किती गोरा पान आहे, पण एखादा, आणि गोरेपणाचा आपल्याला हा वृथा अभिमान आहे, हा इंग्रजांनी आणलेला बरं का, हेही मला सांगायचंय. तो एखादा गोरा म्हणजेच खूप छान आहे असा आपले एक समजूत असतो. ते गोरेपणा थापण्यासाठी एवढा महागडा मेकअप करतात लोक, कशासाठी, जे आहे तसे राहा की, पण नाही, गोरा दिसलं पाहिजे आपलं शरीर, का गोरेपणावर प्रेम. पण आपले हे सगळे जे महान तत्ववेत्ते झाले किंवा युगपुरुष म्हणू, म्हणजे आपला राम, तोही सावळा ग रामचंद्र, तोही सावळाच आहे. आणि आपल्या सगळ्यांचा सखा कृष्ण, तोही सावळाच आहे. पंढरपुरात उभा असलेला विठ्ठल, तोही सावळाच आहे, कोणीही गोरं नाही. हे त्यांनी आणलेली परंपरा, इथे गोरेपणाचं बीज आपल्यात रुजवलेलं आहे, म्हणून आपण सावळा, गोरा, काळा असे आपणच भेद करतो. तर तन आहे त्याचं छान पांढरं शुभ्र, पण मन मैला, बगुला कपटी अंग, त्याचं अंग कसं कपटी आहे, म्हणजे त्याचं मन कसं आहे, कपटी आहे, कारण तो हळूच मासा दिसला की पटकन तोच मारणार आणि मासा पकडणार. पण ते म्हणतात तासवतो कौवा भला, त्यापेक्षा मग कावळा बरा ना. तन मन एकही रंग, त्याचं तन म्हणजे शरीर ते काळं आहे, आणि मन तेही काळच आहे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, की कावळा, आपण काही गोष्टींसाठी कावळ्याचा उपयोग होतो आपल्याला माहितीये, म्हणजे अंताच्या प्रवासाला निघाल्यानंतर त्या एका काही गोष्टींसाठी कावळ्याला आवाहन करतो आपण. कावळा हा आपण शुभ मानतो का? घराच्या दारावर बसलेल्या कावळ्याला आणखीन 4 कावळे घेऊन यायची आपली इच्छा असते का? नाही, तो आहे तो कावकाव करणार, उडून जावं अशी आपली इच्छा असते, की कशाला कटकट होत. पण बगळ्याचा थवा आपल्याला बघायला छान वाटतो, की वा वा किती सुंदर आहे, बगळ्यांची माळ फुले वगैरे आपल्या बगळ्यावर गाणी आहे. बगळ्यांचा थवा आपल्याला सुद्धा छान पांढरा शुभ्र. पण असे कावळे खूप ठिकाणी बसलेले असतील तर आपल्याला आवडेल का? आपल्याला बघायला आवडेल का? नाही आवडणार. पण ते म्हणतात की बगळ्यापेक्षा कावळा बरा, कारण त्याचं तन आणि त्याचं मन हे एकाच रंगाचं असतं. म्हणजे कावळा आणि बगळा हे आपण पण बघतो की हे पक्षी आपणही बघतोय ना, पण त्यांनी तो विचार केलाय, कारण ते कबीर आहेत. हाच कबीर आणि आपल्या वृत्तीमध्ये फरक आहे ना. हाच आपल्या वृत्तीत फरक आहे. हे कशा पद्धतीने त्याचा विचार करा, हा कपटी आहे. नुसतं सुंदर असणं दिसणं उपयोग काय? तुमचं मन कसं आहे, तुमचं मन सुंदर आहे की नाही, तुमचं मन साफ आहे की नाही, हे महत्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात की न्हाये धोये क्या हुआ, जो मन मैल न जाय. किती सुंदर आहे हो, खरंच सुंदर. तुम्ही सगळ्यांनी ना एकदा हे कबीरांचे दोहे मुळातून वाचा. आहेत पुस्तकं, मिळतील तुम्हाला, पुण्यात तर नक्कीच मिळतील. मन न्हाये धोये क्या हुआ, क्या हुआ, रोज नहातोय ना आपण, काय उपयोग आहे? जो मन मैल न जाये, जोपर्यंत मनाचा मळ जात नाही, हा तसलाच आहे. घराना मी असंच करीन, हा का बरं असं मला म्हणाला? 50 वर्षापूर्वी एखादी बाई म्हणाली, पण बाईच्या बरोबर लक्षात होतं ते, कारण कलुषित झालेली मन. जो मन मैल न जाये, मीन सदा जल में रहे. बघा, छोटी छोटी उदाहरणं येतो, आपण मासे बघत नाही का? किती लोकांकडे माशाचे टँक असतील. मीन सदा जल में रहे, धोये बास न जाय. पाण्यात राहिलेला मासा कितीही तुम्ही धुवा, त्याचा वास जाणार आहे का?
म्हणजेच पाण्याने स्वच्छ होतो का माणूस? वास हा त्याचा गुणधर्म आहे माशाचा. त्याला घाणेरडा वास येतो माशाला. आपण मासळी बाजारात गेल्यानंतर बघा सहन नाही होत काय वेळेला तो वास. वास हा त्याचा गुणधर्म सोडतो का तो पाण्यामध्ये राहून? नाही, चुकीचं आहे ना. मग ते असं ते सांगतायत कवी. म्हणून कितीही जरी तुम्ही आंघोळ केलीत, अगदी काय जाहिराती दाखवतात शॅम्पूला, पण जोपर्यंत तुमच्या मनाचा मळ जात नाही, तर काय उपयोग आहे या आंघोळीचा? क्या पानी में मल मल धावे, मन के मैल उतार बियो रे. क्या पानी में मल मल धावे, मन के मैल उतार बियो रे. असा कबीरांचाच एक दोहा आहे. सगळे दोहे मी इथे, मला एवढे वेळ नाही मिळाला सगळे इथे तुम्हाला दाखवायला समोर, की किती वेळा पाण्यामध्ये न्हायलं पण मनाचा मळ जर गेला नाही तर उपयोग आहे काय? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुंभमेळा असतो. आता आहे 27 साली, कुठे आहे? नाशिकला. आता मोठा प्रयागराजला कुंभमेळा झाला, पाहिला आपण. काही लोक गेले, आपली श्रद्धा आहे, धार्मिक श्रद्धा आहे, सगळं ठीक आहे, सगळं मान्य आहे. पण तिकडे स्वच्छता तेवढी राखली गेली असेल का? हा जरा प्रश्नच आहे. आता आपल्याला त्या वादात पडायचं नाही, तर हे झाल्यानंतर सगळे प्रेक्षक येतील, अरे तुम्ही असं काय म्हणता, आम्ही जाऊन आलो, आम्हाला काही झालं नाही तिकडे. पण माझा मुद्दा हा आहे की हाड मास की देह बनी है, झरे सदा नव द्वार प्यारे, पाप कर्म तन के नहीं छोडे. किती सुंदर उदाहरण बघा. पाप कर्म, तुम्ही शरीराचं पाप सोडलं नाही, कर्म सोडलं नाही, कैसे होय सुधार प्यारे, संत संगत तीरथ जल निर्मल, नीत उठ गोता मार प्यारे. कशात खायचंय गोता, कशात डुबकी मारायचे? सतसंगत तीर्थ जल निर्मल. त्याच्यात तुम्ही उडी मारली पाहिजे ना, का पाण्यात उडी मारली पाहिजे? ब्रह्मानंद भजन कर हरि का, जो चाहे निस्तार प्यारे, क्या पानी में मल मल नावे, मन के मैल उतार प्यारे. इतका सुंदर अभंग आहे हा, आपल्याला लक्षात येईल काय सांगता येत ते. त्यांनी सगळ्या गोष्टींवर त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत की हे करू नका, जाऊ नका. म्हणजे काय, तुमचा अवास्तव पैसा करून काढून सण करू नये असं आपल्यात म्हणणं आहे. की कर्ज घ्यायचं, मला यात्रेला जायचं आहे म्हणून कर्ज घ्यायचं, कोणा नाही होत तरी आपलं काहीतरी EMI वगैरे भरायचं आणि यात्रेला जायचं, त्याला काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा घरी थांबा. काय गरज आहे जाईल तिथे डुबक्या मारायची, डुंबायची जाऊन तिथे पाण्यामध्ये. पण तुमचं मनच जर स्वच्छ नसेल तर ह्या सगळ्याचा काही उपयोग नाही. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की जसं त्यांनी आपल्या, मी त्यांना, ते मुळात धर्मनिरपेक्ष होते, त्याच्यामुळे त्यांनी जे चुकीचं आहे त्याच्यावर घाला घातला. त्यामुळे ते म्हणतात, त्यांचंच आहे वाक्य, मुल्ला होकर बांग पुकारे, वो क्या साहेब बहिरा है, गूंगी पाव में घुंघुर बाजे, वो भी अल्लाह सुनता है, राम नाम तू भजले प्यारे, काहे को मगरुरी करता है. मुल्ला होकर बांग पुकारे, ते त्यांनाही ठणकावतायत. असं म्हटल्यावर आपल्याला अगदी आनंद होईल. वा, नुसतं आपल्यालाच नाही ठणकवलेलं, त्यांनाही ठणकवलेलं आहे. ते म्हणतात की मुल्लाहून जोरजोरात करणे, कालच ऐकलं मुंबईत हे केलंय म्हणे महाराष्ट्र, हळूहळू बंद होईल. हा आपला राजकारणाचा विषय नाहीये. विषय आहे की ते करणेहून सकाळी सकाळी जोरात आपल्याला जे काय ऐकू येतं, तर पण तुझा साहेब बहिरा आहे का? आणि मुळात हात वर करून तू आ करून म्हणतो, तो वर आहे तुला कोणी सांगितलं? तो वर नाहीये, तो इथे आहे. मग इथे बघ ना, तो इतका बहिरा आहे का? तो नाही. तो काय ऐकतो? मुंगीच्या पावलात घुंगरू जर बांधले, काय ही कल्पना आहे बघा. वा वा, मुंगीच्या पावलामध्ये घुंगरू बांधले तर त्याचा जितका सूक्ष्म आवाज येईल ना, तो आवाज सुद्धा तो ऐकतोय. मग असं असताना एवढी बोंबाबोंब करायची काय गरज आहे? अगदी खरं आहे. आपणही पहा, गणपतीमध्ये काय असतं, पुण्यात मुंबईत सगळीकडे कानाचे पडदे फाटतील. कशाला बिचारायला एवढा त्रास देताय तुम्ही? नका ना त्रास देऊ. कशासाठी करायचं एवढं?
ढोल बडवती रणकर्कश ढोल बडवत वाद्य वाजवत कशासाठी जायचं? असं म्हटल्यानंतर आम्हालाच म्हणतात तुम्हाला भोंगे चालतात का? मग भोंगेही चालत नाही, चालू देऊ नयेत आणि ही वाद्यही बंद करावी. तर काहीतरी जरा गोडवा काहीतरी प्रेमळ मनाने गा की जरा गणपतीची गाणी. कशासाठी हवे ते डॉल्बी आणि फॉल्बी आणि हे ते सगळं? पण नाही, आपल्याकडची लोक, कुठल्याच समाजातली लोक, कुठल्याच धर्मातली लोक ही सुधारणार नाही. म्हणून ते म्हणतात पुढे, सुधारणार नाहीत. त्यांनी केलेला आहे घणाघात, पण त्याला भय नाहीये कबीरांना शत्रूचं. किती लोकांनी त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, पण ते काय म्हणतात, जितने तारे गगन में उतने शत्रू होय, कृपा करे प्रभुराज तो पालन बाका होय. गगनामध्ये जेवढे तारे आहेत ते अगणित तारे असतात, आपण तर तारे मोजू शकत नाही, बरोबर आहे. तर आकाशात जेवढे तारे आहेत तेवढे जरी मला शत्रू आहेत समजा, पण कृपा करे प्रभुराज, जर प्रभूची कृपा असेल तर बाल न बाका होय, माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. कितीही जरी तारे शत्रू असते तरीही इतका त्यांचा त्यांच्या प्रभूवर विश्वास आहे, इतकी त्यांची दृढ श्रद्धा आहे कबीरांची त्यांच्या प्रभूवर. मग तो राम असेल, तो रहीम असेल, तो इसाई असेल, तो कोणीही असेल, ती शक्ती म्हणायचं आहे आम्हाला. कबीरांना म्हणायचं ती शक्ती इतकी मोठी आहे ना, की तुम्ही त्या शक्तीच्या एकदा आशीर्वादाखाली आलात ना, की तुम्हाला कशाची भीती नाही, असं कबीरांना म्हणायचं. कारण पुन्हा एकदा सांगतो, ते धर्मनिरपेक्ष होते, त्याच्यामुळे त्यांनी कधी असा भेदभाव केलेला नाही. आता पुढचा हा तो दोहा आहे, तो म्हणजे अगदी काय म्हणू, म्हणजे खरंच म्हणून दाखवतो तुम्हाला हा, पण फारच सुंदर आहे. ते ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या अंदाजे 9व्या अध्यायामध्ये, कदाचित अध्याय माझा क्रमांक चुकला असेल, इथं जर कोण ज्ञानेश्वरीचा अभ्यासक असतील त्यांनी मला माफ करा, किंवा मला एक नक्की अध्याय सांगा कुठचा आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर. एका अध्यायामध्ये त्यांनी त्या संपूर्ण चक्रांचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरात. योग कसा साधावा. मुळात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं वय किती कमी होतं, परंतु तरी सुद्धा त्यांनी तो योगाभ्यास करून त्याच्यावरचं वर्णन सगळं ज्ञानेश्वरीत लिहिलंय. तर इथे ते म्हणतात, चदरिया जिनी रे जिनी, राम नाम रस भिनी, राम नाम रस भिनी, चदरिया जिनी रे जिनी. ते म्हणतात एक चादर दिलेली आहे तुम्हाला. बघा काय रूपक आहे आणि काय कबीरांची बुद्धिमत्ता अफाट आहे. काय रूपक केलंय बघा, तुम्ही ऐका, सगळं आपण वाचूया. तुम्हाला एक चादर दिले म्हणतात. कशी दिले? राम नाम रस बुडवून अशी तुम्हाला छान चादर दिलेली आहे. कशी ती चादर आहे? अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की पूनी, 9-10 मास बुनन को लागे, मूरख मैली कीनी. अष्टकमल का चरखा बन, त्या चादरीवर 8 कमळ आहेत. हळूहळू लक्षात येईल तुमच्या मी काय म्हणतोय. त्या चादरीवर 8 कमळ आहेत आणि 5 धाग्यांनी ती विणलेली आहे. किती सुंदर आहे. आणि किती दिवस लागले हो विणायला? 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 9 आणि 10 महिने लागले ती चादर विणायला. मी कुठली चादर म्हणतात ते? चादर म्हणजे हे आपलं शरीर, ते रामनाम रसाने भरलेलं आहे. ते त्या शरीरात 8 चक्र आहेत. आपल्याला आता माहिती आहेत बऱ्यापैकी चक्र, आपलं वाचन असणार. त्या चक्रांवर मी बोलत नाही. कोणी 7, कोणी 8 चक्र म्हणतात, सहस्रार चक्रापर्यंत, मूलाधारापासून सहस्रारापर्यंत. अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की पुनी. पंचमहाभूतांचं हे शरीर बनलेलं आहे. आणि ती चादर विणायला किती दिवस लागले हो? 9-10 मास. आईच्या पोटामध्ये होतात ना, तेव्हापासून ही चादर तो बिचारा विणकर विणतोय तिथे वर बसलेला. त्या विणकराने सुंदर चादर विणून दिलेली आहे तुम्हाला. पण मूर्ख मैली की, तुम्ही मूर्ख आहात सगळे. आपल्याला सांगतात तुम्ही ती चादर मळवून टाकली. तुम्हाला एवढं चांगलं शरीर दिलंय देवाने, पण ती त्या चादरीची पार 16 मोळा केलं. जब मोरे चादर बन घर आई, रंगरेज को दीनी. ही चादर जेव्हा आमच्या घरी आली
तेव्हा आम्ही त्याला रंगरंगोटी करायला सुरुवात केली आहे चादरीला. आपण करतो ना आपल्या चादरीला रंगरंगोटी, इथे 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 सगळीकडे करतो. जब ऐसा रंग रंगा रंग रेजने लालो लाल कर दीनी, सगळीकडे लालच रंग फासला त्या रंगाऱ्याने. आपलं रक्त आहे लाल लाल. पण पुढे काय झालं? चादर दिली आहे ना ईश्वराने विणून, 9 मास विणलेली चादर आली बाहेर. चादर ओढ शंका मत करियो, 2 दिन तुमको दीनी. किती दिवस आहे ती चादर? फक्त 2 दिवस. मगाशी म्हटलं ना उद्याचा भरोसा आहे का तुम्हाला? नाही ना. तशी चादर 2 दिवसाची आहे. मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली कीनी. या सगळ्या शरीराला डाग पाडलेत तुम्ही चादरीवर. कसले डाग पाडले? तर षड्रिपूंचे डाग पाडले. अजून कसले डाग? वाईट विचारांचे डाग पाडले. तुमचं शरीर मळवून टाकलं तुम्ही ह्या सगळ्या अनिष्ट गोष्टींमुळे. इतकी घाण करून टाकलीत तुम्ही चादर. तुम्हाला ती त्याने वापरायला दिले, तुम्हाला वापरता येत नाही नीट. 2 दिवस सुद्धा तुम्हाला वापरता येत नाही. आपण आपल्या इस्त्रीचे कपडे बघा, इस्त्रीवाल्याने जरा जरी त्याला काही जिरली तर आपण बोंबाबोंब करत जाऊ ते इस्त्रीवाल्याकडे की अरे काय आहे, मी नवीनच घेतलेला हा शर्ट, नवीनच घेतलेली ही साडी इतकी छान ड्राय क्लिनिंग करून अगदी छान त्याची स्टार्चची इस्त्री करून आपण आणतो. जरा जरी त्याला काही थोडाफार चुणी जरी पडली तरी आपल्याला चालतं का? नवी कोरी कार घेतल्याने जरा स्क्रॅच, जरा ओरखडा शेजारचा आणि डॅश झाली तर अगदी गळा धरेपर्यंत आपण भांडत येतो बाहेर आपल्या ड्रायव्हरची सीट सोडून. ते म्हणतात एवढी सुंदर चादर दिली आहे पण तरी तुम्हाला वापरता आली नाहीये. ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी, शुकदेवने निर्मल कीनी. ध्रुव प्रल्हाद सुदामा या सगळ्यांनी ती चादर वापर. शुकदेवाने ती निर्मळ केली. कारण शुका झालखे पूर्ण वैराग्य ज्याचे. आपल्याला माहिती येतं शुक भागवताच्या, माझं जेव्हा भागवताची व्याख्यानं प्रवचनं असतात तेव्हा मी ते शुकदेवांची गोष्ट सांगतो. आता सांगत नाही, आपल्याकडे वेळ नाहीये. तर शुकदेवांनी फक्त ती चादर निर्मळ केलेली आहे. आणि पुढे ते सांगतायत शेवटच्या वेळी, दास कबीरने ऐसी ओढी, जो की त्यो धरी दीनी, जो की त्यो धरी दीनी, चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी रे झिनी. दास कबीर जो एक आहे त्यालाच फक्त कळलं ही चादर कशी वापरायची. त्या कबीर म्हणतात की फक्त मलाच कळलेलं आहे. मला म्हणजे इथे हा त्यांचा अहंभाव नाहीये बरं का. नंतर कृष्णाने गीतेत हे मला पाहिजे, हे मला शरण जा, तुम्ही माझ्या जवळ या, असं विभूती योगात सांगितलं. ह्याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे. मासा नाम मार्ग शीर्षोहम, ऋतू नाम कुसुमाकरहा, असं आहे ना सगळं. म्हणजे मासांमधला मी, ह्याच्यात आहे मी, त्याच्यात आहे. हा कृष्णाचा अहंभाव नाही. तसं हे कबीर म्हणतात हा माझा अहंभाव नाही. फक्त ज्याला कळला तो कबीर की जशी आली तशीच ती त्याच्याकडे पाठवायची. हे भाडोत्री आहे ना ही चादर, तुम्ही घाण करू नका. पण एवढ्या वेळा सांगू समजा तुमच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही असं कबीर म्हणतात. त्याच्यामुळे तुम्हाला ही समजावायची वेळ आलेली आहे माझ्या. हे कोणाला कळलेलं आहे? फक्त कबीरांना कळलेलं आहे. जशी आली तशी त्यांनी दिली. कारण जेव्हा त्यांचा मृत्यू समयी हे यांना पुरायचं, दफन करायचं का यांचं अंत्यसंस्कार दहन करायचं असा वाद चालू होता, त्यांना ठेवलेलं होतं. अशी कथा मी ऐकली बरं का. तेव्हा सगळा त्यांचा वाद मिटत, काय मला वाटतं मिटला असेल कदाचित. त्यावेळेला मात्र हिंदू आले बरं का पुढे. म्हणता अरे मी यांना धोत्रात पाहिलंय म्हणजे हे हिंदू आहेत. मुसलमान म्हणे नाही नाही, यांना आम्ही लुंगी नसलेलं पाहिलंय म्हणून ते मुसलमान आहेत. शेवटपर्यंत हिंदू आणि मुस्लिम हे कोण, नक्की कबीर कोण, हे गुलदस्त्यातच राहिलं शेवटपर्यंत. आणि जेव्हा त्यांच्या पार्थिवावरची चादर काढली गेली त्यावेळेला तिथे त्यांना तुळशीचं रोप दिसलं, अशी कथा आहे. त्यावेळी तिथे त्यांना तुळशीचं रोप दिसलं. म्हणजे कदाचित ते हिंदू आहेत, कदाचित ते मुसलमानी त्यांच्यावर संस्कार आहेत असं आपण म्हणू शकतो. इतकं सुंदर वर्णन आपल्या शरीराचं कबीरांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीचे वर्णन केलेलं आहे. आता पुढे ते म्हणतात की लिखा लिखी की है नहीं, देखा देखी की बात, दुल्हा दुल्हन मिल गए फिकी पडी बारा.
ती लिखालिखी है नाही देखा देखी की बात. म्हणजे कसा दिसतो हो, समजा एखाद्या मुक्या माणसाला गुळ दिला आणि तुम्ही त्याला कसा दिसतो सांग बघू, तो कसं वर्णन करू शकेल का मुका माणूस त्या गुळाचं? नाही. तो गुळ तुम्ही साखर कशी गोड आहे हे कळेल का तुम्हाला? नाही. खाल्ल्याशिवाय कळेल का? गुळ खाल्ल्याशिवाय किती गोड आहे कळेल का? नाही काय. मग तसंच आहे, ही नुसती ग्रंथ वाचून ज्ञान होत नाही. लिखालेखी की बात नहीं देखा देखी की बात. दुल्हा दुल्हन मिल गए फिकी पडी बारात. बारात म्हणजे वरात चाललेली असते, नवरी येते नवरा येतो, शुभमंगल सावधान, पडदा पडतो, अंतरपाठ, दोघे एकमेकाला हार घालतात, दुल्हा दुल्हन मिल गए. सगळे स्टेजवरचे लोक खाली येतात. स्टेजवर कोण असतं? फक्त दुल्हा आणि दुल्हन, नवरा आणि बायको, वर आणि वधू हे असतात दोघं, आणि गुरुजी असतात ते त्यांचं. बाकीचे लोक असतात का स्टेजवर? नाही. का नसतं? कारण त्यांचं काम संपलेलं आहे आता. त्यांना घेऊन दोघांना आणण्या इतपतच त्या वराडी मंडळींचं काम असतं. बरोबर आहे, हे आपल्याला मान्य आहे. तसंच आहे, तो भेटण्यासाठी मला ह्या ग्रंथांची गरज होती, पण आता तो भेटला ना मला, मग फिकी पडी बारात. आता या ग्रंथांची मला काही गरज नाही. हे ग्रंथ कशासाठी आहे? सद्गुरू कशासाठी आहे? त्याच्यापर्यंत देण्यासाठी आहे. एकदा तो मिळाला तेव्हा मला बाकी कशाचीच गरज नाही. म्हणून म्हणतात कबीर, गुरु गोविंद दोनो खडे. गुरु गोविंद, गुरु आणि गोविंद बरं का, दोनो खडे, दोन्ही शेजारी उभे आहेत. काके लागू पाय. मग कोणाला नमस्कार करू मी? इथे गुरु उभे आहेत आणि इथे देव उभा आहे. तुमचे सद्गुरू उभे आहेत आणि इथे देव उभा. कोणाला नमस्कार करायचा? बलिहारी गुरु आपण हो, गोविंद दियो बताय. हे अंडरलाईन आहे. अंडरलाईन, इटालिक, बोल्ड, काही पण म्हणा. हे शेवटचं वाक्य. कोणाच्या पाया पडलं पाहिजे मग मी? जर दोघे समोर आले तर काय करू? प्रश्न पडतो ना, श्रीखंड खाऊ गुलाबजाम खाऊ, काय डायबिटीस मला? तसा प्रश्न आहे. तर ते म्हणतात तुम्ही गुरुच्या पाया पडला, बलिहारी गुरु आपण. कारण गोविंदाकडे कसं जायचंय, म्हणजे त्या देवाकडे कसं यायचंय कोण सांगतंय? कोणी भेट घडवून आणली देवाची आणि तुमची? तर ती गुरुनी घडवून आणली. मग गुरुला आधी नमस्कार आणि मग देवाला. इतकं त्यांचं त्या रामानंदांविषयीचं मत आणि त्यांची रामानंदांवर एवढी श्रद्धा होती कबीरांची, म्हणून ते म्हणतात माझे ते माझे गुरु, आपला बाप तो आपला बाप. बरोबर आहे. जरी प्रत्यक्ष साक्षात देव आला, राम जरी आला, तरी आधी मी कोणाला नमस्कार करीन? तर माझ्या गुरुला नमस्कार करीन. आणि रामात काय पाहायचं, राम कसा ओळखायचा, हे मला माझ्या गुरुनी सांगितलेलं आहे. इतकं त्यांची गुरुवरची अढळ श्रद्धा होती. आणि ह्या आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप माज करतो, मस्ती असते. तरुणपणी जास्ती मस्ती असते, म्हातारेपण पण असते, पण तरुणपणी अगदी उसळतं रक्त असतं. मी खाली वाकणार नाही. बघा, तुम्हाला माहिती आहे ही लहान लहान मुलं म्हणतात बरं का. आता मी बरेच ठिकाणी व्याख्यानाला जातो ना, काय ते कुठला तो पिक्चर हो लीनाताई, सांगतो हा मी तुम्हाला. मला त्या पिक्चरचं नाव, मी फारसे पिक्चर बघत नाही. ते असं असं काय तर झुकेगा नाही साला, कुठचा तो पिक्चर आहे? पुष्पा मला वाटतं. त्या पुष्पा पिक्चर मध्ये काहीतरी फडतूस वाक्य आहे, काहीतरी असं असं करून ते म्हणतात झुकेगा नाही साला. नको त्या गोष्टींचा आपल्यावर भडीमार असतो. बरोबर आहे. ते वाक्य पाहून मला नेहमी ते आठवतं. मी झुकणार नाही कोणाकडे. का का नाही झुकणार? नाही, शिर झुकवू नाही या पाहे, असं गदिमा म्हणतात ना. देव अंतरात आहे, शिर झुकवू नाही या पाहे. पण झुकेगा नाही साला काय प्रकार आहे? ऊंचे पाणी न टिके नीचे ही ठहराय, नीचा हो सो भरिये पिये, ऊंचा प्यासा जाय. जा चालू लाव, तेल लावत. ऊंचे पाणी न टिके. बघा, आपलं जर पाणी, नदी कशी असते हो? नदी अशी उंचावर न वाहते का? आपण रस्त्याने चाललोय, आपल्याला खूप तहान लागेल, खूप तहान लागेल, आपल्याकडे काही वॉटर बॅग काही नाही, तर नदी अशी आपल्याला उंचावरनं वाहताना दिसते का? नदी कशी वाहते? पाणी नीचेही ठहरा. आपण अगदी असे ताठ्यात ताठ्यात चालतो असेल, पण नदी दिसल्यावर काय व्हावं लागतं? आपल्याला खाली वाकूनच ओंजळीने पाणी प्यावं लागतं. बरोबर आहे. झुकेगा नाही झाला असं चालत नाही आयुष्यात कधी. ते पिक्चर पुरतं ठीक आहे, पुष्पा पिक्चर पुरतं, पण खऱ्या आयुष्यात जसं संस्कृतमध्ये सुभाषित आहे ना, की फळं जेव्हा लगडतात झाडाला तेव्हा ती आणखीन खाली झुकतात. तसं झुकलं पाहिजे तुम्ही. अध्यात्म असं नव्हे
आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक वेळी असं ताठ मानेने जगावं, पण त्याचाही अतिरेक करू नये. काही ठिकाणी झुकणं हे आपल्यासाठी महत्वाचं आणि फायदेशीर असतं. नीचा हो सो भरिये पिये, तो नीचा आहे म्हणजे जो झुकलाय तो पाणी भरून पिईल ओंजळीने असं वागून. ऊंचा जो असेल जो ताठ मान करून असं असं बघत मी नाही पिणार, तो प्यासा जाय, तो तसा ताणलेला निघून जाईल, त्याला पाण्याचा आस्वाद घेता येणार नाही असं ते सांगतायत. नाही किती तत्वज्ञान सांगतायत बघा आपल्याला. हे खरंच किती सुंदर आहे हा दोहा. हा दोहा कुठेही अध्यात्माशी निगडीत नाही. हा दोहा आपले मानवी मूल्य समजावणारा आहे की ऊंचे पाणी न टिके नीचे ही ठहराय, नीचा हो सो भरिये पिये ऊंचा प्यासा जाय. जर तुम्ही खाली वाकून नाही पाणी प्यायले तर तुमची तहान भागणार नाही. तुम्ही तसेच मग तहानलेले राहा आणि जा, असं कबीर सांगतो. त्यांचे कितीतरी दोहे आहेत. आपल्याला या कमी वेळात म्हणजे कमी ह्या ठरलेल्या वेळामध्ये काही ठराविक दोहे आपण घेऊ. अजून एक 10 मिनिटं हा भक्त लीनाथ. गुरु कुम्हार शिष्य कुंभ है, घडी घडी काढे खोट, अंतर हाथ सहार दे, बाहर बाहे चोट. गुरु कुम्हार, कुम्हार म्हणजे काय? कुंभार. कुंभारासारखा तो आपल्याला ठासून ठासून, गुरु म्हणजे इथे शिक्षक सुद्धा बरं का. इथे जर श्रोतांमध्ये कोणी शिक्षक असतील तर त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपण ठोकून ठोकून घडवायचं असतं. पूर्वीच्या काळी तर चांगलंच होतं ना, म्हणायचं की मारा पट्टी घडी छडी लागे चमचम, त्याच्याशिवाय होत नाही काही. आता तर छडी मारली तर 4 लोक धावत येतील अशी परिस्थिती शाळांनी. तर तो कुंभार आहे, तो घडी घडी तो पुन्हा पुन्हा तुम्हाला तासून तासून तो तुम्हाला सरळ करतो. कारण जगाची अवहेलना सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये यावी यासाठी ती तुमची तयारी असते. आणि इतकी कठीण परीक्षा गुरु घेतात. आपल्याला माहितीये तुकामाईंनी गोंंदवलेकर महाराजांची किती शेवटच्या परीक्षा किती कठीण होती सांगा बघू. पहा बघू, तुम्ही वाचलं असेल, इथे काही शिष्य असतील त्यांचे. तुकामाईंनी शेवटची किती कठीण परीक्षा घेतली, कारण जगाची टोचणी सहन करायची तुझ्यामध्ये ताकद यावी. त्यांना खड्ड्यात पुरलं. महाराजांनी सांगितलं मुलांना, त्या खड्ड्यात पुरून सांगितलं त्याच्यावर बसलेला जो आहे ना त्यांनी तुमच्या मुलाला पुरलंय बरं का खड्ड्यात. त्या मुलांना खड्ड्यात पुरलं. पुराला सांगितलं गोंंदवलेकर महाराजांना, तुकामाईने सांगितलं या मुलांना खड्ड्यात पूर. पण गोंंदवलेकर महाराजांनी का नाही विचारलं, खड्ड्यात पुरला आणि त्याच्यावर बस मांडी घालून. थोड्याने पालक बोंब मारत आले, शोधत आले कुठे गेली मुलं. तुकामाई म्हणतात की तुम्ही हा जो बसलाय ना इथे सोंग घेऊन ध्यान करत, त्याने तुमची मुलं खड्ड्यात पुरले आणि त्याच्यावर तो बसलाय. ते सगळी माणसं बडवतात महाराजांना. तेव्हा मात्र तुकामाई धावत येऊन महाराजांना मिठी मारतात आणि म्हणतात तू जिंकला आता. गुरु कुम्हार शिष्य कुंभ है. किती सुंदर वर्णन केलेले पहा. कशासाठी आहे? गुरु तो ऐसा चाहिए शिष्य तो कछू न ले. असा गुरु पाहिजे की तो शिष्याकडनं काहीही घेणार नाही. काही गरज नसते हो, गुरुला काही गरज नसते. शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे. असा शिष्य पाहिजे की त्याने सर्वस्व गुरुला अर्पण केलं पाहिजे. आणि गुरुही असा पाहिजे की त्याने शिष्याचं काही ओरबाडता कमा नाहीये. किती गुरुदक्षिणा मिळेल, किती दक्षिणा मिळेल तरच मी त्याला एवढे शिकवणार, एवढे मानधन दिलं तरच मी व्याख्यान देणार. चुकीची आहे पद्धत. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य सो कछू न ले, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. आपल्याकडे संस्कृत मध्ये सुभाषित एक खाली लिहिलाय बघा, बहवा गुरवा लोके शिष्य वित्तापहार का. अगदी हा विनोदी श्लोक आहे बरं का. संस्कृत भाषा ही खूप विनोदी आहे काही ठिकाणी. क्वचित तत्र दृश्यन्ते शिष्य चित्तापहार का. बघा, वित्तापहार का हा चित्तापहार का. बहवा गुरवा लोके. ह्या जगामध्ये असे अनेक गुरु आहेत की जे शिष्याचं वित्त हे संपत्ती ओढून घेतात. क्वचित तत्र दृश्यन्ते. असे खूप क्वचित आहेत गुरु. कसे? शिष्य चित्तापहारक. शिष्याचं मन आपल्याकडे ओढून घेणारे गुरु अतिशय दुर्मिळ आहेत जगामध्ये. इतकं सुंदर सुभाषित आहे ते या दोह्याला अतिशय लागू आहे. अशा प्रकारे गुरूंचं वर्णन करण्यासाठी तर या आपल्या कबीरांची तर वाणी फिकी पडते. म्हणून ते म्हणतात, सात समंदर की मसी करव लेखनी सब बन राय. 7 समुद्रांची मसी म्हणजे शाई. शाई समजा केली आणि सर्व साग वृक्ष ताल वृक्ष तापून तापून त्याची लेखणी केली. सर्व पृथ्वीचा कागद केला. सब धरती कागद करव हरिगुण लिखान जाय. गुरुगुण लिखान जाय. या सगळ्या साक्षात
समुद्राची शाई केली, संपूर्ण पृथ्वीचा कागद केला, पण तरी इतकं गुरुचं महत्व आहे की जे आपण सांगू शकत नाही. असे तकेरी समंतात कज्जलन सिंधू पात्रे सुरतरु शाखा लेखनी पत्र पूर्वी. पुढे काय आहे? लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणाना मीश पारंद याती. असं पुष्पदंताने शिवमहिम्नात वर्णन केलेलं आहे. जर आपण वाचलं असेल तर आपल्याला माहित. तिथे शारदेला बोललेलं आहे पुष्पदंताने की शारदेला जरी लिहायला बसवलं तरी तुझं गुणगान आम्ही लिहू शकत नाही, इतका तो गुणातीत आहेस, असं कबीरांना म्हणायचं. आणि पुढचे शेवटचे दोन फक्त दोहे घेतोय मी. 5:36 झालेले आहेत. शेवटचे 2 श्लोक आणि मग आपण थांबूया. श्लोक नाही, दोहे ते आपण घेऊया. आता हा आपला एक जिव्हाळ्याचा विषय. माझ्या वाचनाप्रमाणे जेव्हा ज्ञानेश्वरां आणि त्यांच्या भावंडांची यात्रा झाली, मुख्य म्हणजे आपल्याला त्यांची यात्रा झाली हेच माहित नाही खूप लोकांना. ज्यांचा ज्ञानेश्वरांचा अभ्यास असेल त्यांना माहिती असेल. ज्ञानेश्वरांनी संपूर्ण भारत भ्रमण भावंडांनी केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर काही संत मंडळी होती. त्या भ्रमणामध्ये ज्ञानेश्वर काशीला गेले, वाराणसीला गेले. तिथे ज्ञानेश्वर आणि कबीरांची भेट झालेली आहे. ज्ञानेश्वरांचा यथोचित सन्मान कबीरांनी केलेला आहे. तिथे काही चमत्कारही घडलेले आहेत. ते आता मी एवढं इथे सांगत नाहीये कारण आजचा काही विषय ज्ञानेश्वर नाहीये. पण ज्ञानेश्वरांनी कबीरांना विनंती केली की एकदा तरी आमच्या पंढरपूरला चला आणि एकदा तरी माझ्या विठुरायाला पहा. बाप रखुमा देवी वरू अशी त्यांची नेहमी मुद्रा असते बघा अभंगात ज्ञानेश्वरांची. एकदा तरी आमच्या या बाप रखुमा देवी वराला पहा. तर एवढी त्यांच्या विनंतीला मान देऊन कबीर एक साधारण एकादशीचं निमित्त साधून, आता आहेच पुढच्या रविवारी, त्या एकादशीचं निमित्त साधून पंढरपुरात येतात. सगळा पंढरपुराचा सोहळा बघतात आणि मग त्यांना इतका आनंद होतो कारण ते उत्तर भारतातले असतात. पंढरपूर हे जवळजवळ सोलापूर मध्ये आहे, म्हणजे अगदी बऱ्यापैकी कर्नाटकात जवळ आहे, म्हणजे दक्षिणेत आहे ना पंढरपूर. तर ते म्हणतात भीमा के तट निकट पंढरपुर अजब क्षेत्र सुखदाई ताल बिना मृदुंग बजावत संतन की बादशाही ताल बिना मृदुंग बजावत संतन की बादशाही. इतकं सुंदर वर्णन आपल्या विठ्ठलाचं कबीर करताय. भीमा के तट निकट पंढरपूर अजब क्षेत्र, अजब आहे क्षेत्र, सुखदायी. कसं आहे ते? सुख देणारं आहे. आणि त्यांची उपमा पहा. ताल बिन मृदुंग बज, तालाशिवाय मृदुंग वाजवतायत. कोण वाजवतायत? संतन की बादशाही. तिथे संतांची बादशाही आहे, संतांचं राज्य आहे. संत भार पंढरीत, जसं जनाबाईंचं आहे ना हा अभंग, संत भार पंढरीत. ही संतांची बादशाही तालाशिवाय मृदुंग वाजवतायत. त्यांच्या कंठातून विठ्ठल 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 येत आहे. त्यासाठी मृदुंगाची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणताना तो मृदुंगांचा जयघोष मला तिथे ऐकू येतोय असं कबीर म्हणतायत. कारण कबीरांनी दुसरी बादशाही पाहिलेली उत्तर भारतात. त्या काळी मुसलमानांचा अंमल होता त्यामुळे. पण इथे कोणाची बादशाही आहे? इथे संतांची बादशाही. ताल बिना मृदुंग बजावत संतन की बादशाही. आणि पुढे ते म्हणतात छोड़ दिया वैकुंठ हरी भाव भगत का भूखा कहत कबीर हरि से मीठा लागत तुलसी बुक्का. ते म्हणतात इतका या सगळ्यांचा भक्तिभाव, संतांचा भक्तिभाव पाहून या भगवंताने वैकुंठ छोड़ दिया वैकुंठ हरी भाव भगत का भूखा. हरी कसा आहे? भावाचा भूकेलेला आहे, भक्तीचा भूकेलेला आहे. आणि कहत कबीर हरीचे मीठा. हरीपेक्षा सुंदर कोण आहे? तर तुळशी माळा गळा कर ठेवून कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहा. हा तुळशी बुक्का अतिशय प्रिय आहे मला. त्यांनी सुद्धा तुळशीची माळ घातली, त्यांनीही बुक्का लावला. इतकं सुंदर वर्णन त्यांनी कबीरांनी आपल्या या विठ्ठलाचं केलेलं आहे. मुद्दामून हा शेवटचा श्लोक मी का घेतला? कारण आता पुढच्या रविवारी आपली एकादशी आहे. त्यानिमित्ताने आपल्याला विठ्ठलाचं स्मरण होईल. त्यानिमित्ताने कबीरांनी विठ्ठलावर लिहिलेल्या या दोह्यांचं स्मरण होईल. म्हणजे हे लिहिलं आहे याचा अर्थ असा की कबीर हे निश्चितच पंढरपुराला येऊन गेलेले आहेत. नुसत्या कल्पनेने
नुसत्या कल्पनेने त्यांनी हे लिहिलेलं नाही, एवढं आपण निश्चित सांगू शकतो. ते पंढरपुरात आले, त्यांनी हा सगळा संत मेळा पाहिला आणि त्यानंतर त्यांनी हे रचलेला आहे दोहा. आणि शेवटचा दोहा, कहत कबीर सुन भाई साधो, ये पद है निर्वाण रे, ये पद का जो अर्थ सुनावे, वो ही चतुर सूजा. हे शेवटचा दोहा आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचा, की कहत कबीर सुनभाई साधो यांचं पालुपद प्रत्येक ठिकाणी असतं पहा. काय म्हणायचंय त्याला, तेच म्हणणं, ये पद का जो अर्थ सुनावे, याचा जो अर्थ सांगेल तो चतुर, हो ही चतुर असेल. कोण सांगेल बघू याचा अर्थ, असं ते मग कहत कबीर सुनभाई साधो आहे की नाही. खूप ठिकाणी आहे बघा, आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे कहत कबीर सुनभाई साधो. कोणाला सांगतायत ते, मुळात ते सांगतायत, सतत सांगतायत. कहत सतत सांगत आलेले आहेत. का सांगतायत, त्यांना काय पडलंय आपल्या भाषेत, आता त्यांना काय पडले सांगायची, पण नाही, जगाचं कल्याण व्हावं ही त्यांची तळमळ आहे. पूर्ण भारतवर्षाचं कल्याण व्हावं, मग लोकांचं कल्याण व्हावं ही तळमळ आहे. त्या तळमळी पोहोती कहत कबीर कहते हैं सुन भाई, तुम्ही ऐका रे साधो. साधो म्हणजे आपल्याला साधू म्हटलंय त्यांनी. साधू म्हणजे काय, दाढी वाढवलेली नव्हे. साधू म्हणजे सज्जन. त्यांचं हे जे सांगणं आहे सज्जनांसाठी आहे, दुर्जनांसाठी नाही. कारण जो ऐकण्यास समर्थ आहे ना, त्यालाच सांगण्यात अर्थ आहे. ज्यांना इच्छा आहे, जे ऐकण्यास समर्थ आहेत, म्हणूनच इथे आपल्याला पार्टिसिपंट लिस्ट मध्ये साधारण मगाशी 80 होते, आता 65 दिसत आहेत. ज्यांना ऐकण्याची इच्छा आहे ते आलेले आहेत इथे. म्हणजे ऐकण्यास पात्र आहेत त्यांना सांगावं ना, नाहीतर अरण्य रुदन होईल ना. ते अरण्यात किती रडलात तरी कोणी सांत्वन करायला येत नाही तुमचं, तिथे कोणीच नसतं. म्हणजे आहेत, जे ऐकण्यात उत्सुक आहेत, जे भुकलेले आहेत त्यांना सांगा. म्हणून ते सांगतात सुन भाई साधो. साधूंनो म्हणजे सज्जनांनो, तुम्ही ऐका, मी काय सांगतो ते ऐका. सज्जन म्हणजे आपल्याला सुद्धा, सामान्य जणांना सुद्धा, सामान्य लोकांना सुद्धा त्यांनी किती मोठेपणा दिलेला आहे बघ. साधो म्हणून, हे साधू, हे सज्जनांनो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे ना. मनाला सज्जन म्हणून टाकलाय, म्हणजे त्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. आपण लहान मुलाला कसं म्हणतो, शहाणा आहे हो माझं बाळ, ऍक्च्युली नक्की तू, असं आपण लहान मुलाला समजावतो ना. किती शहाणं माझं बाळ. शहाणं असतं का नाही, सारखं रडत असतं, सारखं हट्ट करत असतं, पण आपण त्याला समजावतो की तू शहाणा आहेस. 4 वेळा समजलं त्याला कळतं, हो मी शहाणा आहे बरं का, मी आता हट्ट नाही करता का. मग तसंच ते आपल्याला म्हणतायत. रामदास स्वामी म्हणतात मना सज्जना, की मना तू सज्जन आहेस असं मी गृहीत धरूनच पुढे मनाचे लोक सांगतोय. तसंच ते म्हणतात सुनभाई साधो, तुम्ही सगळे सज्जन मंडळी आहात, तर तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्याल अशी मला खात्री वाटते, म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणून कहत कबीर सुनभाई साधो, ये पद है निर्वाण, ये पद का जो अर्थ सुनावे, वो ही चतुर सुजान, वो ही चतुर सुजान, वो ही चतुर सुजा. धन्यवाद लीनाताई आणि सर्व प्रेक्षक, धन्यवाद. धन्यवाद वैभव, किती ओघवतं आणि छान बोललास आणि किती सुरेख अर्थ सगळे समजून सांगितलेस. खूप खूप धन्यवाद. आज खूप दिवसांनी म्हणजे ध्यासची परत एकदा हे सुरू झालीये आणि कान तृप्त झाले अगदी ऐकून. अतिशय सुरेख, अतिशय सुरेख. मला असं वाटतं की मी समअप करते आणि मग आपण बोलूया, चालणार आहे तसं? अगदी थोडक्यात, खरं मी तू इतकं छान सांगितलेलं असतंस, पण एक आपला पायंडा आहे समअप करण्याचा. कबीराचं साहित्य जगापुढे यायला तसा उशीरच झाला असं म्हणलं असतं. मसी कागद छुयो नाही, म्हणजे मी कागदाला स्पर्श सुद्धा केलेला नाही असं सांगणारा हा ग्रेट संत. प्रत्येक जीव पंचमहाभूतांपासून निर्माण होतो. कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य. पाव कोसपर गाव असूनही त्या परमात्म्याला आपण भेटू शकत नाही, म्हणजे काखेत कळसाण गावाला वळसा. आपल्या आतला परमेश्वरच आपल्याला दिसत नाही, हे आपलं दुर्दैव आहे खरोखर. हरिथे मेरे द्वार हे कळायला सुद्धा आपल्याला फार उशीर होतो. हे तू त्या दोह्यांमधनं इतकं सुंदर सांगितलंस. राम राम सब कहे दशरथ हे न कोय,
कहे न कोय, एक बार दशरथ कहे, कोटी यज्ञफल होय. ते 10 इंद्रिय आणि खरं म्हणजे ते 11वं इंद्रिय, हे सगळं इतकं सुंदर उलगडून सांगितलंस. मनवा तो चहू दिसी फिरे, ये तू सुमिरन नाही. अ, सगळीकडे ते मन भटकत असतं आणि आपला हेतूचं स्मरणच नसतं आपल्याला. जप करताना खरं म्हणजे हा अनुभव, आपण इतके सर्वसामान्य आहोत सगळे, की हा अनुभव आपल्याला सगळ्यांना येत असतो. मनाचे मणी फिरले पाहिजेत, हा एक फार सुंदर विचार त्यांनी मांडलाय. तू ते फार सुरेख उलगडलंस सगळं. लक्ष आणि ध्यान यातला फरक खूप छान सांगितलास. काल अचानक मारसी म्हणत आयुष्याची अशाश्वतता सांगणारे दोहे उलगडून दाखवलेस. पाप कर्म करू नका, संत संगत तीर्थ जल निर्मल. असं संत संगत हेच निर्मळ जल आहे. त्या संत संगतीत राहिला तर आयुष्य अतिशय पावन होईल. नंतर चदरिया झिनी रे झिनी, हा देहाच्या सुंदर हे देहाच्या सुंदर चादरीचं सबद सांगितलंस. तो दोहा नाही, ते सबद आहे, ते पद आहे ते. ते पण अतिशय, ते तू सांगितलंस तेव्हा मला अजून एक त्यांचं पद आठवलं. त्याचा अर्थ खरं म्हणजे खूप कठीण आहे. पण झिनी झिनी बिनी चदरिया, काहे का ताना काहे की भरणी, हं. कोण तारसे बिनी चदरिया, इंगला पिंगला ताना भरणी. वा. इतकं सुंदर शरीराच्या निर्मितीचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. सुसमन तारसे बिनी चदरिया, सो चादर सुर नर मुनी ओढीन, ओढ के मैली किनी चदरिया, दास कबीर जतन से ओढीन, ज्यो के त्यो धर दिनी चदरिया. इतकं सुंदर त्या निर्मितीचं वर्णन आहे. पण परत तेच सांगितलंयस की ती तुम्ही मळवता आहात. इतकी सुंदर चादर तुम्हाला दिलीये आणि ती तुम्ही मळवता आहात. तो परमात्मा मिळाला की कशाचीच गरज उरत नाही. गुरु आणि गोविंद मध्ये गुरुच्या पाया तुम्हाला पडायला हवं आहे, कारण गोविंदाची भेट तो गुरुच घडवून आणू शकतो. हा सुंदर दोहा उलगडून सांगितलास. काही हवं असेल तर तुम्हाला झुकावंच लागणार आहे. आणि शिष्यानी शरण गेलं पाहिजे आणि गुरुनी ओरबाडलं नाही पाहिजे. या काळामध्ये तर ही फार महत्वाची गोष्ट आहे खरं म्हणजे. नंतर सगळ्यात शेवटी ज्ञानोबा कबीरांची भेट जी सांगितलीस, थोडं मला त्याच्याबद्दलची शंका अशी आहे की ज्ञानोबांचा खूप आधीचा काळ आहे आणि कबीरांचा खूप नंतरचा आहे. तर असे उल्लेख जिथे जिथे आहेत, तर म्हणजे इतकं मोठं आयुष्य असू शकेल का? कारण कबीरांचा बराच अजून आधीचा काळ आहे. त्यामुळे मला ती थोडीशी शंका मात्र वाटते आहे. संतांच्या पंढरपूर नावाच्या राज्याचं वर्णन कबीर करतात, जिथे संतांची बादशाही चालते. कबीराचं विठ्ठलाचं काय म्हणूयात आपण, वर्णन सांगणारं ते पद आहे. ते सगळ्यात शेवटी जे तू सांगितलंस ते फार सुरेख पद आहे. आणि खूप बरं झालं, कारण आता खरंच पुढच्या रविवारचा आपल्याकडचा सगळा माहोल बदललेला असतो. एकादशी आहे आणि सगळा माहोल बदललेला असतो आपल्याकडचा. मला कबीर वाचताना, आपलं बोलणं झाल्यापासून कबीराची पुस्तकं मिळवणं, ते वाचणं, हा माझा नेहमीचा हे सुरू झाला. आणि कबीराबद्दल देवीदास पोटे म्हणून एक लेखक आहेत, त्यांनी इतकं सुंदर एक त्यांचं मनोगत लिहिलेलं आहे, ते मी वाचते. कबीरांना समजून घ्यायचं असेल तर कबीर होणं आवश्यक आहे. कबीर होणं म्हणजे काय? कबीर होणं म्हणजे भेदाभेदाच्या पार जाऊन निखळ माणूसपणाचा स्पर्श अनुभवणं. वा. कबीर होणं म्हणजे धर्माचे भेद मिटवून त्यातील कर्मकांडांचं अवडंबर वगळून शाश्वत सत्याचा शोध घेणं. कबीर होणं म्हणजे असत्य, ढोंग, लबाडी, दंभ या विरुद्ध संघर्ष करणं. कबीर होणं म्हणजे तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला त्याचे कर्तव्य कर्म आणि आयुष्याचे मर्म उलगडून सांगणं. कबीर होणं म्हणजे विविध पंथांचा, विचार प्रवाहांचा समन्वय साधून मानव जातीला नव्या विचारांचे परिमाण देणं. कबीर होणं म्हणजे बुद्धीवरची जुनाट कालबाह्य परंपरांची, अनिष्ट अघोरी प्रथांची आणि आंधळ्या कर्मठ हट्टीपणाची धूळ झटकणं. कबीर होणं म्हणजे सत्य, शांती, समता, प्रेम, अहिंसा, मानवता या मानवी मूल्यांची रुजवण करणं. कबीर होणं म्हणजे द्वेष, हिंसा, अन्याय, अत्याचार, अनिती या नकारात्मक विचारांवर सर्व परींनी प्रहार करणं. कबीर होणं म्हणजे अवघ्या विश्वाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या प्रेमतत्वाची अनुभूती घेणं. कबीर होणं म्हणजे
कबिरी आणि कबिरियत ही एक प्रवृत्ती आहे. वा, वा. इतकं सुंदर ते वर्णन आहे. कबिरियत साध्य झाली की तुमच्या मनातली भीती निघून जाते. मुल्ला असो वा पंडित, साधू असो वा फकीर, त्यांच्यातला उणेपणा, संकुचितपणा, स्वार्थ याबाबत निर्भीडपणे बोलण्याचं धारिष्ट्य अंगी येतं. आणि कबीर हे परमेश्वरांनी घडवलेलं अजब रसायन होतं. कबीर हे काव्य होतं, गीत होतं, संगीत होतं, तत्वज्ञान होतं, आयुष्याचं प्रमेय होतं, मानवतेचं ध्येय होतं. कबीर ही सत्याची प्रखर धार होती आणि जनलोकांना ती आधार होती. कबीर कळला की आयुष्य कळतं, तत्वज्ञान कळतं, काव्य कळतं, संगीत कळतं आणि अवघ्या चराचराला कवेत घेणारं विश्वात्मक जाणीवांचं आकाशही कळतं. असं अत्यंत सुंदर वर्णन त्यांनी कबीराचं केलेलं आहे. आणि इथे मी थांबते. कोणाला काही बोलायचं आहे का, विचारायचं आहे का? खूप छान सारांश समप केलं तुम्ही लीनाताई. मला फार आवडलं. खूप छान. आणि सुरुवातची प्रस्तावना पण फार सुंदर केली होती तुम्ही. धन्यवाद. कुणाला बोलायचंय? वसुधा? वसुधा, शिल्पा, अजित दादा? नाही नाही. ओके, शिल्पा. हा, ठीक आहे. ओके. मी इथे माझ्या काही कार्यक्रमांची माहिती आपल्या चॅट बॉक्समध्ये टाकलेली आहे. माझा नंबरही दिलेला आहे. ओके ओके ओके. कार्यक्रम असतात. मला असं वाटतं वैभव, नंबर तुझा जर मोठ्यांदी सांगितलास तर एकदा बरं होईल. बरं, ठीक आहे. मी टाकलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, पुन्हा सांगतो. पण काही जणांना चॅट बॉक्स म्हणजे त्या मोबाईलवर असतील तर ते थोडं अवघड जातं. हा, नंबर सांगतो माझा. हा. 8898482382. पुन्हा एकदा सांगतो. 8898482382. विविध विषयांवरचे माझे कार्यक्रम लीनाताईंना तर माहितीच आहे. आणि आता इथे कोणी नवीन जॉईनी असतील तर त्यांना सांगतो, माझे बरेच विषयांवरचे वेगवेगळे कार्यक्रम ऑनलाईन ऑफलाईन मी सतत करत असतो. यावेळी आषाढी एकादशीचा कार्यक्रम 6 जुलैला आहे, आषाढी एकादशी. त्या दिवशी अजून तरी मला कुठलाही कार्यक्रम आलेला नाहीये. तर कोणाला आयोजित करायचा असेल त्या दिवशी रविवार असल्यामुळे मी सहज येऊ शकतो, तर जरूर सांगा. तो कार्यक्रम भजे पांडुरंगम, त्याच्यामध्ये पण आपण 5 तारखेला तो ध्यासवर पण घेणार आहोत. नक्की तो ध्यासवर पण घेणार आहोत. आणि तुझा उद्याचा कार्यक्रम अनाऊन्स केलास तरी चालेल. पुण्यात आहे ना उद्याचा? त्याचा कार्यक्रम नाहीये, मी एका कार्यक्रमासाठी जाईल. मला वाटलं तुझा व्याख्यान वगैरे असं. नाही, उद्या नाही. ओके, ठीक आहे. येस, चलो. मला असं वाटतं आपण थांबूयात इथे. खूप खूप धन्यवाद वैभव. थँक्यू सो मच. अर्चना बोलतीये. हा, बोल अर्चना. हा, फारच सुंदर झाला कार्यक्रम. आणि त्या पद्धतीनं ओघवत्या वाणीमध्ये वैभव सरांनी सांगितलेले आहेत हे खरंच तास दीड तास कसा गेला हेच कळलेलं नाही. मला वाटतं जवळजवळ 2 तास होत आहेत. पण मंत्रमुग्ध व्हायला झालं. आणि आजच्या काळामध्ये खरंच तू तर खूप वाचतीयस, पण वाचण्याची खूप इच्छा असून सुद्धा वाचणं होत नाही. आणि ते इतक्या सहजपणाने त्यांनी उलगडून सांगितलेलं आहे की ती वाचनाची आवड निर्माण होते आणि हे वाचावं असं वाटतं सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय हेच आहे की आज नाही उद्या कधी जमेल तेव्हा आपल्याला हे सगळं वाचायचं आणि समजून घ्यायचंय असं वाटणं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अगदी. आणि मी सगळ्यांना तुम्हाला सांगते की विनायक लिमयांचं म्हणे कबीर नावाचं एक पुस्तक आहे, म्हणे कबीर. आणि याच्यामध्ये इतक्या त्यांच्या पदांचं आणि त्यांच्या दोह्यांचं हे अर्थच दिलेले आहेत की आपण वाचून मंत्रमुग्ध होतो अगदी. म्हणजे ते पुस्तक हातात ना ठेवूच नाही. ज्यांना खरोखर ते अभ्यासपूर्वक वाचायचंय ना, त्यांनी अभ्यास करायचा आहे ज्यांना, त्यांनी तर हे पुस्तक जरूर वाचा. म्हणे कबीर म्हणून आहे, विनायक लिमये आणि तारासिंह गोरोवाडा असं त्यांचं नाव आहे. शीख आहेत ते, शीख धर्म प्रचार कमिटी त्यांचं ते प्रकाशन आहे. तुम्हाला कुठलाही हवं असेल तर जरूर सांगा, मी त्याचा फोटो काढून तुम्हाला पाठवते, तुम्ही ते घेऊ शकाल. लीना, ते ग्रुपवर फोटो टाकाल किंवा त्याचे लेखकाचं नाव पण मेसेज करा, म्हणजे मग
हो, चालेल चालेल, नक्की करते, नक्की, निश्चित. चला, मी हे एंड करते हा, हो. मीटिंग एंड करते आहे. लीना ताई, तू परत चालू करतेस का? आपण थांबायचंय का सगळ्यांनी? हो, तुम्ही असाल तर थांबा, मी परत करतेच, लगेच सुरू करते परत. पण मला ओके. नाही वाटत आहे आता लगेच जमेल असं. याच्यात थांबलं तर बरं होईल. एक एक जण म्हणजे मला मीटिंग एंड केली तर परत सुरू नाही करता येणार आहे. ठीक आहे, कारण ठीक मी आहे, ठीक हा तो जो हे घेतला आहे त्याच्यात ते परत नाही लगेच सुरू होणार आता. आहे. लीना नो ते प्रॉब्लेम. लाईव्ह बंद करून टाका. हो हो हो, तेच करतेय. मला एक सेकंड ना.